हॅलो एव्हरीवन, दख्खन प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कंबाईन ग्रुप सी मेन्स 2025 अगदी आता एक 8 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आता मला वाटतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा एक ऑन एन ॲव्हरेज चांगला स्टडी झालेला असेल. याच्यामध्ये लँग्वेजचा पेपर असेल किंवा जीएसचा पेपर असेल, या दोनही पेपरचा उत्कृष्ट तयारी केलेली असेल. परंतु अजूनही आपल्या बॅचमधील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, कॉल येतात की सर आता कन्फ्यूज व्हायला लागले. आता त्यासाठी मला काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगाव्याशा वाटतात. हा लेक्चर अगदी शेवटपर्यंत ऐका. मी या ठिकाणी तुम्हाला 2024च्या पेपरचं एक वेगळ्या अँगलनी अनालिसिस इंट्रोड्यूस करतोय. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप अननोन फॅक्ट्स तुम्हाला या ठिकाणी समजून येतील का 2025चा पेपर देत असताना तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायचं मित्रांनो. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला वेगळा स्टडी करायचा आहे का? तर बिलकुल नाही. जेवढा झालेला आहे तेवढं इनफ आहे. या टेक्निकचा, या मेथडचा वापर करून तुम्ही 2025ची जी काही ग्रुप सीची मेन्स आहे ती आता द्यायची आहे. जेणेकरून काय होणार आहे, तुमच्या मनातलं जे काही कन्फ्युजन आहे हे ऑटोमॅटिक कमी कमी होत जाणार आहे आणि तुमचा मॅक्सिमम स्कोर जो आहे तो या ठिकाणी येणार आहे. आता जनरली काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की सर पीवायक्यूचं अनालिसिस ऐकलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुस्तकं वाचलेली आहे, रूल्स वगैरे सगळं लक्षात राहतात, परंतु प्रश्न समोर आला, प्रश्न समोर आला की गोंधळून जातो. एक मेन कॉमन या ठिकाणी प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो या ठिकाणी. तर जनरली काय मित्रांनो, का ज्याचं बेसिक संकल्पना आहे, कधी लक्षात ठेवा, कुणीही सांगेल, परंतु मी तुम्हाला अगदी जी वस्तुस्थिती आहे तिथं तुम्हाला मी जाणीव करून देतो का ज्या बेसिक संकल्पना प्रत्येक टॉपिकमध्ये असतात, त्या बेसिक जर तुम्हाला चांगल्या जर माहिती असेल ना मित्रांनो, कसाही पेपर असू द्या, 40+ जायला फारसा अडचण येत नाही. लक्षात ठेवा. पण जनरली एखाद्या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळत नाही, एखादा प्रश्न कसा वाचायचा ते जर लक्षात येत नसेल, तर कदाचित त्या प्रश्नातील, त्या वाक्यातील रूल माहिती असून पण उपयोग पडत नाही. त्यामुळे या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे का जेव्हा तुम्ही पीवायक्यू अनालिसिस ऐकता तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे हे लक्षात ठेवा. मुलांना विचारलं म्हणजे सर तुमचं सगळं पीवायक्यू पाठ झाल्यासारखं वाटतंय. पाठ करू नका. हे पीवायक्यू म्हणजे काय असतं, आपला पास्ट रेफरन्स आहे, आयोगाचा रोडमॅप आहे. आयोग प्रश्न कशा पद्धतीने विचारतं. एखादा टॉपिक जर घेतला, फॉर एक्झाम्पल नाऊन टॉपिक आहे, नाऊन टॉपिकवर आयोग नक्की कशा प्रकारे प्रश्न फ्रेम करतं, ही जी फ्रेम करण्याची मेथड आहे ती तुम्ही समजून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, प्रश्न फ्रेम करण्याची जी मेथड असते ती तुम्ही समजून घ्या. प्रोनाऊनचा चॅप्टर आहे, प्रोनाऊनवर आयोगाने आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले, कोणकोणत्या याच्यावर रूल्सवर प्रश्न विचारलेले, कोणकोणत्या प्रोनाऊनच्या टाईप्सवर प्रश्न विचारले आणि एखाद्या टाईपवर किंवा एखाद्या रूलवर प्रश्न आयोग फ्रेम कसं करतं. जनरली बघा, तुम्ही 2011 पासून ते 2025 पर्यंतच्या तुम्ही कुठल्याही जरी मेन्सच्या पेपरमध्ये जर पाहिलं, जिथं इंग्लिशचा विषय आहे, तर त्या ठिकाणी आयोगाचं जे काही फ्रेमवर्क आहे, विचारण्याची जी पद्धती आहे ही फारशी बदललेली नाहीये. लक्षात ठेवायचं. म्हणजे तेच तोपणा ज्याला आपण म्हणतो का लँग्वेजच्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट, संपूर्ण पेपरमध्ये एक 2-3 प्रश्न अवघड राहणं साहजिकच आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, 50च्या 50 मार्क्स पडणार असं कधी होणार नाही. आणि जर एखादी रेअरेस्ट ऑफ द रेअर केस झाली, 50 आउट ऑफ 50 पडले, तर ती रेअर म्हणून सोडून द्यायची. लक्षात ठेवा. पण जनरली 42, 43, 44च्या आसपास विद्यार्थी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जातात. आपल्या बॅचेस बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी 42, 43, 44 मार्क आउट ऑफ 50 पाडलेले. त्यामुळे नोटीस करायचं, 4-2 प्रश्न अवघड आले एवढा काय मॅटर नाहीये. म्हणजे मॅक्सिमम प्रश्न आहेत हे ॲक्युरेट यायला पाहिजे. मग या ठिकाणी 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक आहे का अजून जो काय उरलेला वेळ आहे तुम्हाला एक्झामसाठी, ह्या उरलेल्या दिवसांमध्ये काय करायचं असेल तर प्रत्येक टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही अभ्यास करता, म्हणजे आता तुम्ही शेवटची रिव्हिजन तुम्हाला एवढ्या 10 दिवसामध्ये जर करायची असेल तर नोटीस करा, तुम्ही नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब तुमचं पुढे ह्या पद्धतीनं पर शेवटपर्यंत, एंडपर्यंत जेवढे टॉपिकचे आपल्याकडे लिस्ट आहे त्या प्रत्येक टॉपिकच्या किमान 2020 ते 2025 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिकांमध्ये रिसेंट पॅटर्न आहेत त्या टॉपिकचे तेवढे फक्त व्हिडिओ पाहून घ्या. फार आता बॅकडेटेड जायची गरज नाहीये, कारण आता तुमच्याकडे वेळ कमी आहे. परंतु या रिसेंट पेपरमध्ये आयोगाचा जो ट्रेंड आहे, प्रश्न विचारण्याची पद्धती आहे, प्रश्नाचा जो फ्रेमवर्क आहे, हे जरा व्यवस्थितपणे समजून घ्या. जे मनामध्ये जे तुमच्या पेपरच्या दरम्यान कन्फ्युजन होतं, कन्फ्युजन हेच आहे का प्रश्न कसा तयार झालेला आहे, कोणत्या रूलवरचा आहे वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टी ह्या कमी वेळेमध्ये तुम्हाला करून घ्यायच्या. त्याच्यामुळे काय होतंय, एक साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं ग्रामर कंप्लीट होईल आणि 3 ते 4 दिवसामध्ये व्होकॅब्युलरी कंप्लीट होईल. बाय द वे तुम्हाला दिवसभर वाचायचं का? तर बिलकुल नाही. हार्डली 1.5 ते 2 तास तुम्ही इंग्लिशसाठी द्या.
छान पद्धतीने रिव्हिजन तुमची 20 ते 25 या पेपरमधलं रिसेंट पॅटर्न प्रमाणे होऊन जाईल. तर जनरली ह्या गोष्टी करायच्या जेणेकरून मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट शंका वगैरे राहणार नाही. आता राहिला विषय आपला 2025 जो काय मेन्सचा पेपर असणार इंग्लिशचा, तर मी परत एकदा सांगतो मित्रांनो, उरलेल्या दिवसामध्ये छान पद्धतीनं थोडं थोडं वर्कआउट करा. जे जे टॉपिक आपल्याला मनाला बघा, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग वेगवेगळे, प्रत्येकाची रिडिंगची मेथड वेगवेगळी आहे. आता या स्टेजमध्ये आत्ताच्या घडीला तुम्हाला स्वतःला काय फील होते का, मला पार्ट्स ऑफ स्पीच अवघड जात असेल तर मी पार्ट्स ऑफ स्पीचला जास्त इम्पॉर्टन्स देणार आहे. मला क्लॉजची संकल्पना अवघड जात असेल म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, तर ते ऍडव्हर्ब क्लॉज वगैरे त्या संकल्पनेला मी फोकस करणार आहे. सिंथेसिसचा चॅप्टर अवघड जात असेल तर सिंथेसिसची मूळ संकल्पना काय ती नीट समजून घेणार आहे. जनरली काय मित्रांनो, प्रत्येक टॉपिकमध्ये काही ना काही बेसिक इन्फॉर्मेशन असते, तर ती माहिती जर असेल तर तुम्हाला त्याच्या आधारित प्रश्नांची उत्तरं देता येतात. आणि परत एकदा सांगतो मित्रांनो, 100% माहितीच पाहिजे असं काही नाही, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो या पेपरमध्ये. 100% त्या टॉपिकचं नॉलेज असलंच पाहिजे असं नाही. जे काही नॉलेज तुमच्याकडे आहे त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तर कशी देता येतात ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. कारण टोटल प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या आधारे नाही देऊ शकत, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. एका तासामध्ये 100 प्रश्न, त्याच्यामध्ये तुमचे 10 प्रश्न पॅराग्राफचे आहेत, काहीतरी तुम्हाला 15 मिनिटं वेगळे काढायचे आहेत, म्हणजे फक्त 45 मिनिटं आहेत आणि तुम्हाला 90 प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळेचं जे नियोजन आहे हे जर व्यवस्थित जर साध्य जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कंटेंटच्या व्यतिरिक्त ऑफ द रेकॉर्ड जे काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे टेक्निकली तुम्ही एखादा पेपर कसा सॉल्व्ह करता याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे. म्हणजेच कसं, एलिमिनेशन टेक्निक जे आहे याचा एक चांगल्या प्रकारे प्रभावी वापर कसा करता येईल, कमीत कमी वेळेमध्ये ॲक्युरेट उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या गोष्टींसाठी नवीन अभ्यास करण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही रिसेंट पेपर आपले PYQ जे आपले आहेत बॅचेसमध्ये यूट्यूबला, हे काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला इतक्या साऱ्या काही गोष्टी कळतील आणि ह्या गोष्टी मनामध्ये ठेवा. पेपरला जाऊन करून बघा ट्राय. 101% सांगतो, तुमचा जो काही स्कोर आहे हा 100% आउट ऑफ 40, आपण म्हणतो ना 40+ तुमचा आरामशीर होऊन जातो. मग आता याच्यासाठी आपण 2024चा पेपर घेतलाय. हे ऑलरेडी गेल्या वर्षी होऊन गेलेली एक्झाम आहे. एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवा की सपोज 2025चा पेपर या पेपर सारखा आला, थोडासा प्लस मायनस होऊ शकतो, 19-20 ज्याला आपण मराठीत म्हणतो, थोडासा एखादा अवघड येईल, एखाद्या वेळेला सोपा येईल, पण काय एवढा काही चेंज होणार नाही. ठीक आहे. म्हणजे जवळपास एक 80% पेपर ऑलमोस्ट, म्हणजे हेच प्रश्न रिपीट नाही होणार आहे. प्रश्नाचे पॅटर्न, काठिण्य पातळी ही ऑलमोस्ट सेम राहते. 4-2 प्रश्नांच्या बाबतीत काही बदल होऊ शकतो, तर तो त्या वेळेला सोडून द्यायचा. जनरली ह्या एक्झामचं जे काही ब्रेकडाऊन आहे, म्हणजे एक्झॅक्टली प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहे, प्रश्नाचं कॅटेगरायझेशन कसं आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी, एलिमिनेशन कसं करायचं, स्ट्रॅटेजिकली तुम्ही उत्तर कशापर्यंत पोचायचं आणि कमीत कमी वेळेमध्ये, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्यातील 1 ते 2 मिनिटांचा वेळ राखून प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कशी करायची, हे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी या लेक्चरमधून समजून येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून सांगतो, हा लेक्चर अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. भलेही तुम्ही ह्या पेपरचं अनालिसिस या अगोदर ऐकलेलं असेल, माझं ऐकलेलं असेल किंवा इतर कुणाचं ऐकलेलं असेल, पण हा पेपर, हे विश्लेषण शेवटपर्यंत ऐका. 101% तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटतील, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. चला आपण या ठिकाणी काय करूया, आता लेक्चरला सुरुवात करूया. तर हा जनरली 2024चा गट क चा पेपर आहे आणि ए सेट का जो सध्या अवेलेबल आहे आपल्याला याच्यावर, तर या ए सेट प्रमाणे या ठिकाणी प्रश्नांचं आपण विश्लेषण काय करतो आहोत, घेत आहोत. मग आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे बघायचं, ए सेट प्रमाणे जायचे. तुम्हाला हवं तर आयोगाच्या वेबसाईटवरून, पोर्टलवरून तुम्ही हा पेपर डाउनलोड करू शकता. झेरॉक्स जर असेल तर वेल अँड गुड. ए सेट प्रमाणे प्रश्न बघा, आपण व्यवस्थितपणे काळजीपूर्वक सुरुवात करूया. चला मित्रांनो, थोडं पुढे जाण्याच्या अगोदर 1 ते 1.5 मिनिटं मी फक्त माझ्यासाठी घेतो. जे विद्यार्थी अगदी सिरियसली कंबाईन गट ब 2026 ची तयारी करत असतील, त्याचबरोबर आगामी ज्या काही MPSC सरळ सेवा असतील किंवा गट क मेन्स 2026 असेल वगैरे, इथून पुढच्या जे काही एक्झाम्स आहे याची जर तयारी जर करत असतील तर एक्झामच्या दृष्टीनं अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्टडी जर करायचं असेल, PYQ थ्रू रिव्हिजन करायची असेल, संपूर्ण सिलेबस व्यवस्थित कव्हर करायचं असेल, तर नोटीस करा, हा कोर्स तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. तर आपले ॲप्लिकेशन आहे दख्खन प्रबोधिनी पुणे, हे टायटलमध्ये पण दिलेलं आहे. हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. सध्या
आज आणि उद्या एक लिमिटेड ऑफर आहे, फक्त 249 रुपयामध्ये 6 महिने अनलिमिटेड 2011 ते 2026 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज आणि फुल लेंथ पेपर दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले. काळजीपूर्वक थोडं थोडं जर ऐकत गेला तर तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं ते वाढत जातं आणि इन जनरल काय होतं, वाचायचं कसं, समजून कसं घ्यायचं आणि एखाद्या टॉपिकवर जर प्रश्न आला त्याचं उत्तर कसं कमीत कमी वेळेत द्यायचं आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीतही नसेल तरी बेसिक संकल्पनांच्या आधारे एलिमिनेशनचा वापर करून उत्तर कसं द्यायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वकपणे समजून जातील. तर नक्की जॉईन करा. विशेषतः गट ब 2026च्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स 100% जॉईन करा, तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. चला आता वेळ दवडायचा नाहीये आपल्याला. 51 पासून ते 100 पर्यंतचे प्रश्न आपले याच्यामध्ये आलेले आहेत. तर स्टेप बाय स्टेप पाहूया नक्की याच्यामध्ये काय दिलेले बघायचं. बघा, विच सफिक्स टू द वर्ड डेव्हलप विल मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. तुम्हाला विचारलेले प्रिफिक्स सफिक्सच्या संदर्भात. आता 2025चा जो काही गट ब चा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये प्रिफिक्स सफिक्स वर प्रश्न आला होता, पण हा पूर्णपणे वेगळ्या टाईपचा आला होता का त्याच्यावर फारसा आपण कधी शिकवलेलं पण नाहीये. पण यांनी हा जो प्रश्न विचारलाय हा ट्रेडिशनल फॉर्मॅटमध्ये विचारलाय. तर काय दिलेलं आहे, डेव्हलप हा शब्द दिलेला आहे. डेव्हलप त्याला आपण क्रियापद म्हणतो, निर्माण करणे, डेव्हलप करणे, विकसित करणे या अर्थानं. तर तुम्हाला इथं शब्द दिलेला आहे बघायचं. द डेव्हलप डॉट डॉट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सीन सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट. डेव्हलप हा जो शब्द आहे याला काय जोडलं पाहिजे तेव्हा त्या शब्दाचं एक ॲप्रोप्रिएट शब्द या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी वाक्यामध्ये बसणार आहे. आता प्रथम तर तुम्ही जर वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं बघायचं, द डेव्हलप डॉट डॉट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. काय झालेलं तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर काय येतं तुमच्या वाक्यामध्ये वर्ब येतं. काय येतं वाक्यामध्ये वर्ब. आता नोटीस करा मित्रांनो, जेव्हा एखादा भाग सब्जेक्ट म्हणून येतो तर सब्जेक्ट मध्ये काय काय पॉसिबल आहे. सब्जेक्ट मध्ये नाउन पॉसिबल आहे, सब्जेक्ट मध्ये प्रोनाउन पॉसिबल आहे, सब्जेक्ट मध्ये नाउन फ्रेज पॉसिबल आहे किंवा सब्जेक्ट मध्ये नाउन क्लॉज पॉसिबल आहे. याच्यामध्ये जिरांडचा पार्ट आहे, पार्टिसिपलचा पार्ट आहे. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये काही प्रमाणात येतीलच आहे. जिरांड वगैरे पण येऊ शकतं. पण इथं तुम्हाला सब्जेक्ट म्हणून एक पूर्णपणे फ्रेज आलेली बघा. काय आलेली आहे, फ्रेज. कारण क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट आला त्यामुळे सब्जेक्ट मध्ये क्रियापदाची गरज नाही. डॉट डॉट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तसंही क्रियापद नाही. जेव्हा एखादा सब्जेक्ट नाउन फ्रेज असतो, नोटीस करा, सब्जेक्ट बोललं का नाउन फ्रेज मध्ये येऊ शकतो. जर अनेक शब्द असेल तर त्यातला हेड वर्ड जो आहे तो निश्चित मित्रांनो काय असला पाहिजे, नाउनच असला पाहिजे. काय असला पाहिजे, नाउन. आणि नाउन हा जनरली आर्टिकलनी जोडला जातो. डेव्हलप या शब्दाला काय जोडलं पाहिजे तेव्हा त्याचं नामामध्ये रूपांतर होतं. हे लॉजिकली तुम्हाला कळून गेलेलं आहे. पण डेव्हलपर ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी असं होणार नाही. द डेव्हलपर ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सीन सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट. डेव्हलपर मध्ये इम्प्रूव्हमेंट नाही झालेली, लक्षात ठेवा. तर मग ER होणार नाहीये. ईडीचा डेव्हलप आपल्याला ज्याला आपण म्हणतो क्रियापद करायचंच नाही, त्यामुळे हा पण जातो. उत्तर येतं जनरली डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याची प्रगती, त्याचा विकास. त्यामुळे डेव्हलपमेंटला काय जोडलं पाहिजे, एक्झॅक्टली MENT जोडलं पाहिजे तेव्हा त्याचं नामामध्ये रूपांतर होतं. आणि हे नाम वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेले आहे. नोटीस करायचं, ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सीन सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट. त्यामुळे MENT जोडणं जास्त गरजेचं आहे. डेव्हलपिंग असं होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे सी ला उत्तरात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. तुम्ही पाहत चला कशा पद्धतीने उत्तर फ्रेम होतात. प्रश्न कसा विचारलाय, प्रश्नाचं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये कसं द्यायचं, तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट येतो, सब्जेक्ट बोललं का नाउन, प्रोनाउन, नाउन फ्रेज आणि नाउन क्लॉज. आता इथं एकच शब्द नाही त्यामध्ये नाउन होणार नाही, प्रोनाउन होणार नाही, याच्यामध्ये क्रियापद नाही त्यामध्ये नाउन क्लॉज होणार नाही. म्हणजे एकच राहिला नाउन फ्रेज. आणि नाउन फ्रेज मधला जो हेड वर्ड असतो तो जनरली नाउन असतो आणि तो आर्टिकलनी जोडलेला असतो. त्यामुळे डेव्हलपमेंट हा नाउन तुमचा बरोबर येतो. येतं लक्षात. ह्या बेसिक संकल्पना आहे, तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी. दुसरं बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर ऑपोजिट इन मिनिंग टू रेल्युक्टंट. रेल्युक्टंट म्हणजे मित्रांनो नाखुश, एखादं कार्य करायला तुम्ही तयार नसणे, तुमची ज्याला आपण म्हणतो मानसिकताच नाही, तुमचं मन अशाने खिन्न झालेलं आहे, तुम्ही रेडी नाही येत रेल्युक्टंटला, बरोबर आहे की नाही. याचा काय विचारलंय तुम्हाला, अपोजिट मिनिंग विचारला म्हणजे अँटोनिम विचारलंय. आता हा जो रेल्युक्टंट शब्द आहे मित्रांनो खूप कॉमन आहे.
फार 5वी-6वीच्या पुस्तकांपासूनही सापडतो आणि MPSC म्हणजे ह्या सगळ्या एक्झाममध्ये सुद्धा येऊन गेलेला शब्द आहे, कॉमन वर्ड आहे. त्यामुळे हे तुम्हाला माहितीच पाहिजे असं गृहीत धरायचं. रेल्युक्टंट इट मीन्स यू आर हेजिटेट टू डू समथिंग, अनविलिंग टू डू समथिंग, डिसइन्क्लिन टू डू समथिंग. एखादं कार्य करायला तुम्ही तयार न होणे, नाराज असणे, नाखुश असणे असा तुम्ही अर्थ घेऊ शकता. मग या ठिकाणी मित्रांनो एव्हर्स हा जो शब्द आहे, एव्हर्स इट मीन्स स्ट्रॉंग फिलिंग ऑफ अपोजिशन, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिसलाईक. एखाद्या गोष्टीविषयी तीव्र तिरस्कार असणं म्हणजे तुम्ही रेल्युक्टंट आहात. म्हणजे मित्रांनो रेल्युक्टंटला हा काय होणार आहे, हा होणार आहे सिनॉनिम. काय होणार आहे हा तुमचा सिनॉनिम. आपल्याला विचारले काय अँटोनिम. आता चेक करा, हा झाला तुमचा सिनॉनिम. आपल्याला विचारले अँटोनिम म्हणजे ए उत्तरात येईल का, तर ए उत्तरात येणार नाही. मग इथं बघा ए असणारे पर्याय तुम्ही पहिले रिमूव्ह करा. याच्यामुळे काय होतं, तुम्ही लगेच 50-50 वर आलेला आहे. या ठिकाणी पहा सी आणि डी दिलेला आहे आणि दिलेला आहे बी आणि सी. दोन पर्याय उरले. दोघांमध्ये कॉमन काय मित्रांनो, सी दिलेला आहे. म्हणजे दोघांमध्ये जर कॉमन सी असेल तर सी बरोबरच यायला पाहिजे. कसं दिलेलं आहे बघायचं, इन्थुजियास्टिक. इन्थुजियास्टिक म्हणजे उत्साही. एखादं कार्य करायला यू आर रेडी टू डू बिकॉज यू आर व्हेरी एक्साइटेड, यू आर व्हेरी इन्थुजियास्टिक. बरोबर आहे. इट मीन्स सी इज ऍब्सोल्युटली राईट. आता फक्त डी सांगेल उत्तर तुमचं कुठलं. सॉरी हा बी किंवा डी पैकी एक असलं पाहिजे. मग ते आपल्याला यामध्ये चेक करायचं. बघा एव्हर्स इट मीन्स स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिसलाईक. यालाच दुसरा सिनॉनिम होऊ शकतो तुमचा हेजिटंट. हेजिटंट म्हणजे यू आर नॉट रेडी. नोटीस करा तुम्ही तिरस्कार करताय, त्यामुळे हा सुद्धा याला काय होऊ शकतो सिनॉनिम होणार आहे. त्यामुळे बी सुद्धा जर उत्तरात येत नसेल तर पर्याय क्रमांक 2 सुद्धा कटतोय मित्रांनो. म्हणजे ऑफकोर्स तुमचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 3. कारण इथं आता चॉईस राहत नाहीये आपल्याला बिलकुल सी आणि डी ला. म्हणजे जो डी आहे, डी मध्ये दिलेला किन शब्द, किन ऑन, इट मीन्स यू आर व्हेरी इंथुजियास्ट, यू आर व्हेरी हॅपी टू डू. एखादं कार्य करायला तुम्ही खूप उत्साही आहात, आनंदी आहात असा अर्थ तुम्ही गृहीत धरा. त्यामुळे या ठिकाणी इंथुजियास्टिक आणि किन हे दोन शब्द मॅच होतात. बरोबर आहे. त्यामुळे बघा ए आणि बी हे दोन सिनॉनिम आहेत. आपल्याला अँटोनिम विचारलेलं आहे. त्यामुळे ए आणि बी ला जर रिमूव्ह जर केलं तर याच्यातला ए जातो, याच्यातला ए जातो, याच्यातला बी जातो. हे 3 रिमूव्ह जरी केले तरी उत्तर निघून जातं. म्हणजे लई स्ट्रेस घ्यायची बिलकुल गरज नाही. एलिमिनेशन कडे वळा. म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, जिथे तुम्हाला असं फील होतंय का आपल्या अभ्यासाच्या आधारे, माहितीच्या आधारे प्रश्नाचं उत्तर निघत नाही, तिथं तुम्ही एलिमिनेशनला ट्राय करायचं. याच्यामुळे काय होतं, तुम्ही मॅक्सिमम ॲक्युरेट उत्तरापर्यंत येऊन पोहोचता आणि जनरली हे उत्तर बरोबर निघून जातं. हे जनरली एक्झाम मध्ये करावं लागतं, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन फॉर द बिलो द सेंटेन्स गिवन बिलो द सेंटेन्स. आवर स्कूल डॉट डॉट रायव्हल्स इझिली. वाक्य नीट वाचा. तुम्हाला ह्या वाक्याचा जो काही कॉन्टेक्स्ट आहे हा कॉन्टेक्स्ट समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे संदर्भ काय दिलेले आहे बघा. आमची जी स्कूल आहे, रायव्हल म्हणजे मित्रांनो अपोजिट, म्हणजे बघ जो शत्रू असतो, म्हणजे शत्रू म्हणजे एक्झॅक्टली शत्रू नाही तर दोन जर आपण संघ जर एकमेकाशी जर खेळत असतील, कॉम्पिट करत असतील तर एकमेकाचे रायव्हल त्या स्टेजला बोललं जातं. म्हणजे अगदी पार चाकू सुऱ्या घेऊन भांडण करणारा रायव्हल नाही. थोडक्यात आपण म्हणूया शत्रू किंवा अपोजिट पार्टीतला असं तुम्ही गृहीत धरा. आमची जी काही स्कूल आहे ते जे काही रायव्हल्स आहे म्हणजे अपोजिट आहेत, दुसऱ्या याच्यातले संघातील लोक असतील, त्यांना इझिली काय करणार आहे. वाक्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवतात लगेच लक्षात येतं की इथं कुठेतरी मे बी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन दिलेली आहे. आपल्या स्कूलमधले मुलं आणि दुसऱ्या स्कूलमधल्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि आपण सिम्पली म्हणतो की आपल्या स्कूलमधली जी काही मुलं आहे ते जे काही रायव्हल स्कूल आहे किंवा जे रायव्हल्स आहेत, जे काही अपोजिट संघ आहे, कॉम्पिटिटर आहेत, त्यांना इझिली काय करणार आहे, निश्चित डिफीट करणार आहे, पराभूत करणार आहे. कुठेतरी कॉम्पिटिशनचा संदर्भ आलेला आहे. इथं दोनच रिझल्ट आहे, कॉम्पिट करणं, डिफीट करणं, ह्या गोष्टी येतात. बरोबर आहे की नाही. त्यामुळे बघा इथं 4 शब्द दिलेले आहेत आणि या 4ही शब्दांचा उच्चार जवळपास सारखाच दिसतोय. यातला पहिला दिलेला आहे BEAT. मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सगळे टाकून दिलेले. मी जनरली टीचिंग करत असताना थोडा आधी अभ्यास करतो जेणेकरून या ठिकाणी जास्त लिहिण्याची गरज पडणार नाही आणि जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित दिसलं तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून ठेवू शकता. त्या उद्देशानं सगळं लिहिलेलं आहे. याच्यामुळे तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण छान होतं आणि बरीचशी नवीन माहिती आपल्याला समजून जाते. बघा BEAT, बीट इट मीन्स टू डिफीट समवन इन द गेम, कॉम्पिटिशन, बॅटल एक्सेट्रा. आता आपण दुसऱ्याचा पराभव करतो, मग तो एखाद्या मॅच मध्ये करत असेल, कॉम्पिटिशन मध्ये करतोय किंवा आपण एखाद्या युद्धामध्ये करतोय, अशा वेगळ्या अर्थात दिलेल्या आहे.
इथं बीटचा अर्थ होतो मित्रांनो पराभूत करणे. काय अर्थ होतो? पराभूत करणे. त्यामुळे इथं पराभूत करण्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुमचा हा उत्तरात बरोबर यायला पाहिजे. बीट, बीट, बिटन ह्या पद्धतीनं तुमचं V2 सुद्धा बीटच होते. हा दुसरा दिलेला आहे बाईट, BIT. तर हा जो बाईट आहे तो जनरली बघा, सॉरी बीट आहे हा BIT, याचा पण उच्चार बीटच होतो आहे. हा बाईट ह्या शब्दाचं काय झालेलं आहे बघायचं, त्याला आपण म्हणतो पास्ट टेन्स आहे झालेला. बीट हा शब्द, बाईट ह्या शब्दाचा पास्ट टेन्स आहे, ज्याला आपण म्हणतो चावा घेणं. बरोबर आहे का? आता आमची स्कूल आहे, तो रायव्हल टीमला काय इझिली चावा घेणार आहे का? नाही. म्हणजे हा शब्द इथं मॅच होत नाही, कॉन्टॅक्च्युअली मॅच होत नाही. पुढचं दिलेलं पाहिजे BEET, ज्याच्यामध्ये डबल ई दिलेलं आहे, BEET. तर बीटरूट ज्याला आपण म्हणतो, जे काय बीट आपण खातो, बरोबर आहे, फळभाज्यांमध्ये काय बीट खातो ते हे बीट आहे. इथं फळाचा आणि कॉम्पिटिशनचा काही संबंध, त्यामुळे तुमचा सी सुद्धा रिमूव्ह झालेला आहे. आता नोटीस करा, ऍटलिस्ट बी बसत नाहीये आणि सी सुद्धा बसत नाही. हे दोघांना रिमूव्ह करून बघा बरं उत्तर निघते का? बघा, याच्यातला बी गेला, याच्यातला बी गेला आणि याच्यातला सी गेला. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला, पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह झाला आणि पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. म्हणजे उत्तर बाय डिफॉल्ट काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1. हे एलिमिनेशनने उत्तर काढले. म्हणजे जो हा शेवटचा जो बेट आहे हा तसाही चुकीचा आहे. बेट ज्याला आपण म्हणतो की आपण काहीतरी रिस्क घेतोय पैशाच्या बाबतीत, बरोबर आहे की नाही? बेट लावतो आपण, म्हणतो ना चल आपण बेट लावूया, बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारे हे केलं जातं, पण तसं काही ह्याच्यामध्ये नाही. त्यामुळे हा जो बेट आहे तो या ठिकाणी होत नाही. उत्तर तुमचं कन्फर्म आलेलं आहे या ठिकाणी, BEAT. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता जेव्हा तुम्हाला या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला एक पॅटर्न सांगतो मित्रांनो, शक्यतो जेव्हा तुम्हाला या संदर्भात कन्फ्युजन जास्त असू शकतं, परंतु जेव्हा तुम्हाला स्पेलिंगच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येईल ना, तर आता उरलेल्या दिवसांमध्ये एवढंच करायचं तुम्हाला. 2011 ते 2025 मध्ये जेवढे काही शब्द वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये येऊन गेलेले त्यांचे स्पेलिंग थोडे बारकावेनं पाहून जा. आता आपल्याकडे एवढा वेळ आहे आणि एवढ्या वेळात तुम्ही एवढंच करू शकता. फार नवीन वर्ड ट्राय करायचं ह्या गोष्टी तुम्ही सध्या त्या भानगडीत पडू नका. त्यामुळे जे एक्झाम मध्ये आलेले आहेत त्या शब्दांना पाहून घ्या. ऍक्च्युअली अलिएनेट हा जो शब्द आहे हा ऑलरेडी बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. हा नवीन आहे का? बिलकुल नाही. हा खूप कॉमन शब्द आहे. एलिएनेट इट मीन्स टू कीप आवरसेल्फ अवे फ्रॉम अदर्स, दुसऱ्यांपासून दूर ठेवणे, एकांतवाद ज्याला आपण म्हणतो, एकाकी ह्या अर्थानं तुम्हाला गृहीत धरायचे. त्यामुळे कधी कधी काय होतं याच्यामध्ये प्रश्नांचे पॅटर्न तुम्ही समजून घ्या. कधी कधी फक्त शब्द दिला जातो, कधी कधी वाक्य दिलं जातं. आता तुम्हाला फक्त स्पेलिंगच्या संदर्भात प्रश्न विचारलाय, अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या संदर्भात विचारलाय. त्यामुळे जे उरलेलं जे काही बॅकग्राऊंड बाकीचे जे वाक्याचा भाग आहे तो आपल्याला गृहीत धरायचा नाही. आपला फक्त आणि फक्त फोकस या शब्दावर असला पाहिजे. जनरली मुलं काय करतात, अख्खं वाक्य वाचत बसतात. मित्रांनो, प्रश्नाची डिमांड ओळखून घ्या. तुम्हाला स्पेलिंगच्या संदर्भात प्रश्न आलेला आहे, अंडरलाईन केलेल्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर असलेला शब्द ओळखा. तर हा जो अदर पार्ट आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, ते स्किप करा. इथे तुमचा किमान 20-25 सेकंद वेळ वाचू शकतो आणि त्या 20-25 सेकंदामध्ये तुम्ही 1-2 सोपे प्रश्नांची उत्तर देऊ शकताय. हे तुम्ही बेसिकली लक्षात ठेवा. त्यामुळे इथं एलिएनेट बघायचं, ALIENAT. एलिएनेटचं स्पेलिंग काय आहे या ठिकाणी बघायचं, ALIENATE, एलिएनेट. त्यामुळे जर स्पेलिंग जर पाहिलं तर याच्यामध्ये डबल एल आलेलाच नाही. त्यामुळे डबल एल असणारे तुमचे पर्याय हे चुकलेले आहे. एलिएनेट मध्ये डबल एन सुद्धा नाहीये, त्यामुळे हे स्पेलिंग चुकलेले. त्यामुळे ALIENAT आलेला आहे NAT, त्यामुळे हे स्पेलिंग तुमचं बरोबर आहे. नोटीस करा, ए ला उत्तरात तुम्हाला घ्यायचं आहे पर्याय क्रमांक 1. इथं लॉजिक लावू नका, फक्त वेळ कसा वाचेल याच्यावर काम करा. आणि याच्यासाठी तुम्हाला 2011 ते 25 पर्यंतचे जेवढे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये आलेले जे 4ही पर्यायांमध्ये जे शब्द आहे एवढं व्यवस्थित वाचून जा. बऱ्याच वेळा याच्यातलं रिपीट होण्याची शक्यता जास्त असते, तसं हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. ह्या गोष्टीवर थोडंसं आता काम करा. आता सिलेक्ट द क्लोजेस्ट सिनोनिम ऑफ एड्युलेट इन द गिवन सेंटेन्स. एड्युलेट आता हा बाकी नवीन आहे. आता नवीन तसं नाहीये, परंतु याच्या आधी हा रिपीट झालेला नाहीये फारसा, त्यामुळे कदाचित एखाद्याला नवीन वाटेल, काही फरक पडत नाही. अलग लक्षात, तुम्हाला उत्तर देता आलं तर द्या, नाही तर हा स्किप करून पुढे निघून जा. जर नंतर वेळ उरला 1-2 सेकंदाचा किंवा 2-3 एखादा दुसरा मिनिटाचा, तर याला ट्राय करा. लय डोकं लावायची गरज नाही. आपल्याला 50च्या 50 उत्तर बरोबरच यावी एवढी अपेक्षा करायची नाहीये. 42-43 प्रश्न जर तुमचे इंग्लिशचे जर बरोबर आले मित्रांनो, हा खूप चांगला स्कोर असणार आहे. त्यामुळे एखादा डिफिकल्ट येणं
कॉमन आहे आणि त्याला स्किप करा किंवा तुम्हाला जर उत्तर येत असेल तर देऊन पुढे निघून जा, काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला दिलेला शब्द ॲडोलेट, मी तुम्हाला इथं मिनिंग टाकून दिलेलं आहे, जर परत आला तर तुम्ही नोटीस करा. ॲडोलेट इट मीन्स टू एक्सेसिव्हली ॲडमायर्ड समवन, इट मीन्स टू प्रेज समवन और इट मीन्स टू फ्लॅटर समवन. ॲडमायर करणं म्हणजे एखाद्याची स्तुती करणं, एखाद्याची प्रशंसा करणं, याला बोललं जातं तुम्हाला जनरली ॲड्युलेट. ॲडोलेटला काय विचारलं तुम्हाला, सिनोनिम विचारलेलं आहे. बाय द वे हा शब्द भलेही नवीन आलेला असेल म्हणजे 4 पर्याय दिलेले, 4 पर्यायातला मित्रांनो फ्लॅटर हा जो शब्द आहे हा सिनोनिम अँटोनिमच्या लिस्टमध्ये किमान 4-5 वेळा रिपीट झालेला आहे, तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला याचं सिनोनिम जर ॲडोलेट होतं ते ॲडोलेटचं सिनोनिम फ्लॅटर का होऊ शकत नाही, अलग लक्षात. त्यामुळे तुमचं उत्तर आलं पाहिजे जनरली तुमचं फ्लॅटर. म्हणजे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत बघायचं, आता तुम्हाला माहिती असू द्या. सिनोनिम होऊ शकतो तुमचा फॉर्म, FAWN हा याला सिनोनिम होतो तुमचा फ्लॅटर. फ्लॅटर म्हणजे खुशामत करणे, खोटी प्रशंसा करणे, आपलं काम साध्य करून घेण्यासाठी आपण दुसऱ्याच्या तोंडावर म्हणतो शेट लय भारी, शेट लय भारी, बरोबर आहे की नाही. साहेब लय भारी, साहेब लय दयाळू आहे, साहेब असे, साहेब असे. साहेबाला आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवतो आपली कामं करून घेतो, म्हणजे साहेबाला काही संबंध नाही. इथं थोडं फ्लॅटर करणं म्हणजे एखाद्याची स्तुती करणं, परत ती खोटी प्रशंसा असते, बरोबर आहे. आयडियलाइज, एखाद्याला आयडियलाइज मानणं त्याची तुम्ही प्रशंसा करताय थोडक्यात. वर्शिप असेल, टॉडी असेल, लाऊड आहे, प्रेज आहे, एक्स्टॉल नवीन शब्द आहे, आणि बुटलिक आहे. बुटलिकर जे आपण बूट चाटे ज्याला आपण म्हणतो, आपण मराठी शब्द वापरतो, बूट चाटतो का रे, त्याच्यात तळवे चाटतो का रे. तळवे चाटणं म्हणजे एक्झॅक्टली पायाचे तळवे नाही चाटणार. इथं तळवे चाटणे, बुटलिक करणं म्हणजे थोडक्यात काय का तो त्या व्यक्तीची खूप प्रशंसा करतोय, स्तुती करतोय. त्यामुळे शब्दशः मिनिंग नाही घ्यायचं इथं, परंतु ही मिनिंग याला एक्झॅक्टली काय होतं मित्रांनो, सिनोनिम होत आहे. त्यामुळे फ्लॅटर हे उत्तरात येणार आहे. डेराइड हा शब्द आहे, इट मीन्स टू रेडिक्युल ऑर टू मॉक. एखाद्याला काय करणे, आपण तिरस्कार व्यक्त करतो, एखाद्याला डिचवतो, चिडवतो, ह्या अँगलनी आपण वापरतो. त्यामुळे हा याला सिनोनिम होऊ शकत नाही. पुढे दिलेला निग्लेक्ट म्हणजे नाकारणे, दुर्लक्षित करणे, काही संबंध नाही. हा ना सिनोनिम आहे ना अँटोनिम आहे. आणि अपोज म्हणजे एखाद्याला विरोध दर्शवणे, काही संबंध नाही. त्यामुळे हे उरलेले शब्द अगदी कॉमन आहे. तर फ्लॅटर आणि ॲडोलेट हे एकमेकाला सिनोनिम होणार आहे. पुढच्या एक्झामच्या दृष्टीने ही जी लिस्ट आहे, फान, फ्लॅटर, आयडियलाइज, वर्शिप, बरोबर आहे, टॉडी, हे शब्द वाचून ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे असं कधी कधी काय होतं, ह्या PYQ मध्ये हा जो शब्द आहे हा ऑलरेडी आलेला आहे. जर तुम्ही ह्या PYQ म्हणजे या शब्दाचे जरी सिनोनिम जर काढले तर कुठेतरी ह्या लिस्टमध्ये ॲडोलेट शब्द सुद्धा येऊन गेलेला असतो, तर नोटीस करा. त्यामुळे कदाचित आता ह्या लिस्टमध्ये मी शब्द दिलेत ना, पुढच्या एखाद्या पेपरमध्ये याच्यातल्या एखाद्या शब्दावर तुम्हाला प्रश्न पडू शकेल. सपोज तुमचा शब्द दिलेला एक्स्टोल, एक्स्टोल या शब्दाचा सिनोनिम शोधा, एक्स्टोल या शब्दाचा अँटोनिम शोधा. मग इथे तुम्हाला हा प्रश्न नवीन आहे का, नाही. तर फक्त हे क्रॉस स्टडी, क्रॉस रेफरन्स ते जेव्हा तुम्ही वाचत जाता तेव्हा तुमचं खऱ्या अर्थाने PYQचं अनालिसिस होतं, हे लक्षात ठेवा. PYQचं अनालिसिस म्हणजे असं नाही की जे पुस्तकात ऍक्च्युअली दिलेलं आहे. पुस्तकात काय केलं जातं, प्रश्न दिला, प्रश्नाचा रोल दिला, उत्तर दिलं आणि चला पुढं, हे नाही. तर अनालिसिसचा अर्थ वेगळा आहे, नोटीस करा. विश्लेषण करणं याचा अर्थ होतो तुम्हाला या सगळ्या बाजूने त्याचा विचार करता आला पाहिजे. प्रश्न आलाय कसा, उत्तर द्यायचं कसं, क्रॉस रिडिंग कसं करायचं, क्रॉस इन्फॉर्मेशन कशी शोधायची, एलिमिनेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये कधीच मांडता येत नाही. त्यामुळं ही ऑनलाईन म्हणा किंवा असं ज्याला आपण म्हणतो लाईव्ह डिस्कशन खूप गरजेचं असतं आपल्या दृष्टीनं. पुढे बघायचं आता, आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर. साधा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, दिलेलं बघायचं, द पास्ट परफेक्ट टेन्स इन द सेंटेन्स अबाव हॅज बीन यूज टू इंडिकेट. काय सूचित करतो वाक्यातला पास्ट परफेक्ट टेन्स दिलेला आहे, दिलेलं बघा हॅड बीन हा पास्ट परफेक्ट टेन्स आलेला आहे. तर बेसिकली मित्रांनो तुमच्या वाक्यामध्ये विश हे जे काही क्रियापद आहे, विश ह्या क्रियापदाच्या नंतर इमॅजिनरी कंडिशन व्यक्त करण्यासाठी आपल्याला बेसिकली पुढे वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ किंवा भूतकाळाचा वापर करता येतो. नोटीस करा. त्यामुळे या ठिकाणी पूर्ण भूतकाळ इमॅजिनरी कंडिशन व्यक्त झालेली आहे. बेसिकली ती आपल्याला कंडिशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकेल. मग या ठिकाणी बघायचं अनरियल आणि हायपोथेटिकल. हायपोथेटिकल म्हणजे जस्ट आपण अनुमान केलेले का जे रिअल आहे का नाही. त्यामुळे जनरली ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कळल्या पाहिजे की एक्झॅक्टली कशा प्रकारे या गोष्टी होतात. या ठिकाणी बघायचं तर हे येत असेल तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. अनरियल सिच्युएशन असं होणार नाही. काय
अनरिअल सिच्युएशन तुमचं होणार नाही. बेसिकली उत्तरात यायला पाहिजे तुमचं हायपोथेटिकल सिच्युएशन. आता या प्रश्नाच्या बाबतीत थोडं आयोगानं जरा हे केलेलं आहे. ह्याच्या बाबतीत भले फायनल आन्सर की मध्ये त्याने बी उत्तर दिलेले, परंतु जनरली बघा हायपोथेटिकल ही कंडिशन असते. काय कंडिशन असणार आहे, त्यामध्ये हायपोथेटिकल सिच्युएशन पेक्षा अनरिअल सिच्युएशन हे थोडं जास्त ॲक्युरेट वाटत होतं, परंतु यांनी उत्तरामध्ये हायपोथेटिकल दिलेले. आता आपल्याला चॉईस नाही कारण हे फायनल आन्सर की, त्यामुळे आता याला गृहीत धरा, पण थोडंसं अनरिअल सिच्युएशन हे तुलनेनं जरा जास्त अप्रोप्रिएट आलं पाहिजे. या ठिकाणी हायपोथेटिकल दिलेलं जस्ट अनुमान केलेलं आहे का जे वास्तवामध्ये घडणार आहे का, तर बिलकुल नाही, या कॉन्टेक्स्ट प्रमाणे. बरोबर आहे. पुढे दिलेले बघायचं आता, अन ऍक्शन विच हॅड ऑलरेडी ऑकर्ड इन द पास्ट टेन्स. आता जेव्हा वाक्यामध्ये विश या क्रियापदाच्या नंतर तुम्हाला भूतकाळ दिलेला असतो, त्यानं फक्त क्रिया कंप्लीट झाल्याचा बोध होत नाही. त्यामुळे इथं तुम्हाला पूर्ण भूतकाळाची रचना ही पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे तुम्हाला सी ला तर कम्प्लिटली रिमूव्ह करायचे. आता बघा याच्यातला सी रिमूव्ह केलेला आहे, याच्यातला आपण ए ही रिमूव्ह केलेला आहे कारण आपल्याकडे चॉईसच राहत नाहीये. आता बघायचं कम्प्लिटेशन ऑफ ऍक्शन, इथं ऍक्शन कम्प्लीट झाल्याचा बोध होत नाही. बरोबर का, आपणही जस्ट हायपोथाइट करतो, या ठिकाणी अनुमान व्यक्त करतो, म्हणजे कंप्लीट झाली असा बोध होणार नाहीये. त्यामुळे जर डीला जर रिमूव्ह जर करत असाल तर उत्तर येतं तुमचं पर्याय क्रमांक 1. याच्यामध्ये दिलेलं आहे बी हायपोथेटिकल सिच्युएशन. जरा गृहीत धरा, पण अनरिअल सिच्युएशन हा चुकीचा वाटत नाही. हे तुम्हाला मी परत एकदा सांगतो, भले फायनल आन्सर किती दिलेलं असलं तरी. आय सेल्डम गो टू द मूव्हीज, इथं अंडरलाईन केलेला शब्द विचारला तुम्हाला सेल्डम. दुसरं वाक्य, ही ऑलवेज कम्स लेट टू क्लास, ऑलवेज ला अंडरलाईन केलेली. आय नेव्हर सिट इन द लास्ट रो, शेवटच्या रो मध्ये रांगेमध्ये मी कधीच बसत नाही. 3 शब्दांना अंडरलाईन केलेली आणि विचारले द वर्ड्स अंडरलाईन इन द सेंटेन्स फर्स्ट सेकंड अँड थर्ड अबव्ह एक्झाम्प्लिफाय. तर हे अंडरलाईन केलेले शब्द नक्की काय आहेत. पहिले दिलेले ऍडव्हर्ब ऑफ टाइम. तर मित्रांनो याच्यामध्ये कुठल्या वेळेचा उल्लेख केलाय का, नाही, वेळेचा उल्लेख केलेला नाही. सेल्डम इट मीन्स नॉट ऑफन, जी क्रिया वारंवार घडत नाही तिला सेल्डम बोललं जातं. याला बोललं जातं दुसऱ्या शब्दांमध्ये नॉट ऑफन. नोटीस करायचं, हे ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. एखादी क्रिया किती वेळा घडते, बरोबर आहे की नाही, एखादी क्रिया किती वेळा घडते सेल्डम वरून करतो, क्रियेचा टायमिंग व्यक्त होत नाही. त्यामुळे मित्रांनो ऑलवेज एखादी क्रिया वारंवार घडते, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. नेव्हर कधीच घडत नाही, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. त्यामुळे सेल्डम, ऑलवेज, नेव्हर याला काय बोललं जातं, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. तुम्हाला सी उत्तरात घ्यायचे, सी परत एकदा पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग आता हे पीवायक्यूचे अनालिसिस ऐकत असताना ह्या प्रश्नाचा पॅटर्न समजून घेतल्याच्या नंतर रीडिंग करताना तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते नोटीस करा. का या ठिकाणी तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत, ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ ड्युरेशन. ऍक्च्युअली ऍडव्हर्ब ऑफ ड्युरेशन हा टाइप नाहीच आहे. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आणि ऍडव्हर्ब ऑफ डिग्री हा एक टाइप आहे, बरोबर आहे का. किंवा तुमचे बाकीचे पण या टॉपिकचे जे काय दिलेले बघा, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, ऍडव्हर्ब ऑफ कंडिशन, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिलेले असतील, तर याच्यामध्ये आपली डिमांड काय ह्या प्रश्नाच्या पॅटर्न प्रमाणे. जसं दिलेले ऍडव्हर्ब ऑफ टाइम, इथं तुम्हाला ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीतले 3 शब्द दिलेले, सेल्डम, ऑलवेज, नेव्हर. तसेच ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीतले अजून कोणकोणते शब्द आहेत का जे शब्द फ्रिक्वेन्सी व्यक्त करतात, ती लिस्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. ऍडव्हर्ब ऑफ टाइम मध्ये कोणकोणते शब्द आहेत, लिस्ट तुम्हाला माहित पाहिजे. ऍडव्हर्ब ऑफ डिग्री मध्ये कोणकोणते शब्द येतात, ती लिस्ट तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे जे मोस्ट कॉमन आहे का जे एक्झाम आपल्या कुठल्याही पुस्तकामध्ये इझिली दिसतात, असे कॉमन ह्या शब्दार्थ जे आहेत, लिस्ट आहे या प्रत्येक टाईपची, ही तुमची तोंडपाठ असली पाहिजे, तुम्हाला माहित असली पाहिजे. कारण हा शब्द टाइम मध्ये येत नाही, डिग्रीत येत नाही, तो फ्रिक्वेन्सी मध्ये येतो. म्हणजे तुम्हाला रिडिंग पाहिजे, याला क्रॉस रिडिंग बोललं जातं, लक्षात ठेवा. जर तुम्ही फक्त हे जर वाचलं आणि जर फक्त उत्तर दिलं ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये तिघांचा समावेश होतो, याला अनालिसिस म्हणत नाही. तर अनालिसिस म्हणजेच काय, हे बाकीचे जे काही टाईप आहे त्यांच्यात असणाऱ्या शब्दांना समजून घेणं. नोटीस करा. त्यामुळे तुमचं उत्तर येते तुमचं सी. मग सी दिलेला आहे 1 नंबर मध्ये. पुढे बघायचं, दिस इज माय बुक अँड धिस बुक इज माइन. किती सोपा प्रश्न आहे, शक्यतो कुणाचा चुकला नसेल आणि चुकूही नाही असं मला वाटतं. द वर्ड्स अंडरलाईन इन द सेंटेन्स फर्स्ट अँड सेकंड अबव आर रिस्पेक्टिव्हली, हे काय आहेत. तर मित्रांनो पहिली बघा तुम्ही, आय, मी, माय आणि माइन असे 4 शब्द दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही. आता त्यातलं आय आणि मी सोडून द्या जरा वेळ.
तर हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, मी हा ऑब्जेक्ट म्हणून येतो. आता पुढे दिलेलं तुमचा माय, तर याच्या संदर्भात नोटीस करायचं, याच्यानंतर नेहमी नाऊन येत असतो, बरोबर आहे की नाही. हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये जातो आहे. हा पॉझिटिव्ह कशामध्ये जातो आहे, ऍडजेक्टिव्ह गटामध्ये जातो. आणि ज्याच्यानंतर वाक्यामध्ये कधीही नाम येत नाही, जो एकटाच येतो, हा पॉझिटिव्ह नोटीस करायचं, हा प्रोनाउन मध्ये जातो. कशामध्ये जातो, पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये जातो. मग नोटीस करायचं आता, पॉझिटिव्ह प्रोनाउन पहिला आहे का रे, तर नाहीये. करायच्या नंतर नाऊन आलेला आहे, म्हणजे पहिला प्रोनाउन नको आहे, पॉझिटिव्ह प्रोनाउन नको आहे, आणि पर्सनल प्रोनाउन पण नाही. म्हणजे आता तुमचे 3 पर्याय तिथेच संपले. म्हणजे एकच राहत तुमचं, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह पहिला असला पाहिजे आणि दुसरा पॉझिटिव्ह प्रोनाउन असला पाहिजे. म्हणजे तुमचं परत एकदा उत्तर काय येतं, तुमचं सी येतंय, आणि सी दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये. काळजीपूर्वक ह्या गोष्टी पाहत चालायच्या. खूप बेसिक संकल्पना आहे, माहिती आहे, फक्त अप्लाय करायची. याच्यामुळे काय होतं, सोप्या प्रश्नांमध्ये तुम्ही कमीत कमी वेळ स्पेंड करा, पटकन उत्तर द्या आणि पुढच्या प्रश्नाला पटकन मूव्ह करा. याच्यामुळे काय होतं का, तुम्हाला 90 प्रश्न जे आहेत मराठी आणि इंग्लिशचे मिळून, हे तुम्हाला 45, 44, 42, 43 मिनिटापर्यंत उरकावता येतात. आणि उरलेला जो वेळ आहे हा तुम्हाला पॅराग्राफला देतो, कारण पॅराग्राफ हा टाइम कन्झ्युमिंग असतो. बऱ्याच वेळा जर एखादी अवघड संकल्पना असेल तर समजायला उशीर लागतो, तर तुम्हाला त्याला हातचं राखून चालायचंय, किमान 2-3 मिनिटं वेळ एक्स्ट्रा द्यायचंय, तो याच्यातून तुम्हाला वाचवावा लागतो. ठीक आहे. पुढं, स्पॉट द पार्ट इन विच देअर इज एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता खूप ट्रॅडिशनल फॉर्मॅटचा प्रश्न आहे, एकच वाक्य दिलं जातं, त्याला असे स्लाइस पाडून दिले जातात आणि कोणत्या भागात एरर आहे विचारलं जातं. कॉमन प्रश्न आहे, तुम्हाला माहित पाहिजे, असा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे एक्झाम मध्ये. PYQ बघा, 101% तुम्हाला हे दिसून येईल, कार्य हा रिपीट झालेला आहे. बघायचं मित्रांनो, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज. कधी लक्षात ठेवा, माझं स्टेटमेंट कधी विसरू नका, का जेव्हा केव्हा तुम्हाला कॉमन एररला प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी तुमचं फोकस असला पाहिजे म्हणजे क्रियापदावर. कशावर असला पाहिजे तुमचा फोकस, क्रियापदावर. पहिली गोष्ट, हॅवच्या नंतर क्रियापद हे तिसऱ्या रूपात येतं, गो, वेंट, ऑन. त्यामुळे ही रचना बरोबर आहे, बरोबर आहे का. मग आता कर्ता आणि क्रियापदाचा संबंध चेक करा. क्रियापदाच्या आधी काय येणार आहे, निश्चित करता येणार आहे. मग करता काय दिलेलं आहे बघायचं, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज, हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. नोटीस करा, तुमच्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जर जास्त शब्द असतील तर याला मी नाउन फ्रेज किंवा नाउन क्लॉज असं म्हणणार. आता याच्यात क्रियापद नाहीये ह्या क्रियापदाच्या आधी, त्यामुळे हा नाउन क्लॉज होणार नाही, ही झाली नाउन फ्रेज. नोटीस करा मित्रांनो, जेव्हा नाउन फ्रेज तुमच्या वाक्यात क्रियापदाच्या आधी कर्ता म्हणून येते, तेव्हा त्यातला जो हेड वर्ड असतो, मुख्य शब्द असतो, तो हा नाउनच असणार आहे. आणि असा नाउन हा मोस्टली कशाने जोडलेला असतो, आर्टिकलने. मग बघायचं, द कॉस्ट, काय वाढलेले, कॉस्ट वाढलेले, कशाच्या किमती वाढलेल्या आहे, नेसेसरीज. नेसेसरीज म्हणजे जे काही दैनंदिन जीवनातल्या वस्तू आहेत त्यांच्या किमती. वस्तू कितीही असू द्या, काय वाढलेली, त्यांची किंमत वाढलेली. म्हणजे तुमच्या वाक्यातला जो हेड वर्ड आहे, म्हणजे सब्जेक्ट मधला जो हेड वर्ड आहे, हा आहे तुमचा कॉस्ट. नोटीस करा, क्रियापदाच्या आधी संपूर्ण फ्रेज जर तुमच्या वाक्यात कर्ता म्हणून आलेली असेल, त्यातला जो हेड वर्ड आहे याच्या वचनाप्रमाणे पुढे क्रियापद आपलं रूप बदलतं. आता कॉस्ट हा शब्द एक वचनी आहे, तर या ठिकाणी हॅव ऐवजी काय पाहिजे होतं, तुमच्या वाक्यामध्ये हॅज पाहिजे होतं. म्हणजे उत्तरात काय चूक झालेली, या ठिकाणी सी मध्ये एरर आहे, आणि सी कुठे दिलेलं आहे तर परत एकदा आपलं पर्याय क्रमांक 4 मध्ये तुमचं उत्तर ऍक्युरेट येते, कधी जर सी दिलेलं आहे. हे बारकावे तुम्ही पाहत चला, रिपीट झालेलं आहे, फक्त तुम्हाला हे रूल माहित पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय पाहतो या ठिकाणी, बघा नेसेसरीज इथं अनेक वचन दिसतं, मग लगेच बरोबर म्हणतो, असं करून चालत नाहीये. कर्त्यामध्ये जेव्हा फ्रेज येते तेव्हा हेड वर्ड शोधायचा. काय शोधायचं तुम्हाला, हेड, HEAD, हेड वर्ड शोधायचा. आणि हेड वर्ड प्रमाणे पुढे जे क्रियापदे वाक्यात ते आपलं रूप बदलतं, लक्षात ठेवायचं. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये उत्तर ह्या पद्धतीने शोधायचं होतं. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग. थोडासा मी स्क्रीनशॉट काढला या ठिकाणी पेपरचा. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू कूल वन्स हिल. बरोबर आहे का, टू कूल वन्स हिल, ज्याला आपण म्हणतो ना, आपण म्हणतो की जोडे झिजवणे, मराठीत आपण काय म्हणतो, जोडे झिजवणे. जोडे झिजवणे म्हणजे ऍक्च्युअली काय रे, आपण कुणातरी खूप आगतिकतेनं पेशंटली एखादी वाट पाहताय, आणि वाट पाहून पाहून जोडे झिजलेत, आपण असं मराठीत म्हणतो. तसाच अर्थ या ठिकाणी झालेला आहे. टू कूल वन्स हिल्स, इट मीन्स टू वेट पेशन्सली. लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्ही एखाद्याची खूप आतुरतेनं वाट पाहत असणे,
याला बोललं तर टू कूल वन्स हिल. ही इडियम आहे, कॉमन आहे, माहितीच पाहिजे असं गृहीत धरा. कारण आपण एक कॉमन व्होकॅब्युलरीची जेव्हा तुम्ही रीडिंग करता, कॉमन इडियम जेव्हा वाचता, तर कॉमन इडियम मध्ये ही इडियम 100% येते मित्रांनो. हे माहितीच पाहिजे असं गृहीत धरा, कारण हे कॉमन इडियम आहे, खूप कॉमन आलेली आहे एक्झाम मध्ये. त्यामुळे टू क्लोज द चॅप्टर होत नाही, वॉक ऑन द हिल्स पण होत नाही. ऍक्च्युअली शब्दशः मिनिंग घेऊ नका. टू रिमेन इन कम्फर्टेबल सिच्युएशन होणार नाहीये. टू वेट ऑर टू केप्ट वेटिंग, टू वेट पेशन्सली. नोटीस करा, खूप आपण म्हणतो की आतुरतेने एखाद्याची वाट पाहणं हे उत्तरात येते. पुढचं बघायचं, द डिसिजन हॅज बॅफल्ड द कास्ट अँड द क्रू ऑफ द फिल्म. परत एकदा, बॅफल्ड हा शब्द तुमच्या दृष्टीने नवीन असू शकतो, त्यामुळे स्किप करा, काही फरक पडत नाही. किंवा उरलेले प्रश्न कंप्लीट करा आधी आणि नंतर 1-2 मिनिटं जे उरतील तुमच्याकडं त्याच्यामध्ये परत याच्याकडे या. घाई करायची नाही, अगदी पार सुरुवातीला चुका करत जाऊ नका जास्त पुढं. जे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शुअर शॉट येतात ते उत्तर देऊन तुम्ही पहिला राऊंड कंप्लीट करायचा प्रयत्न, 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं का तुम्ही सिक्वेन्सनी प्रश्न सॉल्व्ह करत जाता आणि या सिक्वेन्स मधला 2 नंबरचा प्रश्न मला जमत नाही. काय होत नाही? जमत नाही. 5 नंबरचा प्रश्न मला जमत नाही. पण आपली बऱ्याच वेळा खोड काय असते, या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तिसऱ्याचं उत्तर द्यायचं नाही. याचं उत्तर मला तसंही जमत नाहीये, पण मी डोक्याला इथं स्ट्रेस लावतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि एक अंदाज बांधून उत्तर देतो. जेव्हा तुम्ही जास्त अंदाज बांधून उत्तर देण्याचा प्रयत्न करता ना, इथे तुमचा वेळ खर्च होतो. काय खर्च होतो? खर्च होतो वेळ. आणि याच्यामध्ये तुमची येत असते निगेटिव्हिटी, कारण तसंही उत्तर बरोबर नाहीये किंवा तुम्ही अंदाजे गोळी मारलेली हे तुम्हाला सुरुवातीला कळत. आणि जसे तुम्ही प्रश्नांचे उत्तर जास्त अटेम्प्ट करत जाता आणि जर जास्त गोळ्या जर मारलेल्या असतील ना, तर तुमचं माइंड ऑटोमॅटिक निगेटिव्ह बनतं. अरे यार, आता काहीच उपयोग नाहीये, मी जास्तीत जास्त गोळ्याच मारल्यात, उत्तर बरोबर किती दिली याचं मलाच काही कळत नाही. त्यामुळे ही निगेटिव्हिटी तयार नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून साठी जे उत्तर तुम्हाला शुअर शॉट येतंय ते पहिलं द्या आणि पुढे चला. बरोबर आहे का? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे 1, 2, 3, 4, 5 प्रश्न आहे, त्यातला दुसऱ्याचं उत्तर येत नाहीये, स्किप करा. 5व्याचं उत्तर येत नाही, स्किप करा. पहिल्याचं द्या, तिसऱ्याचं द्या, चौथ्याचं द्या, डायरेक्टली 6व्याचं द्या. पुढे तुम्ही एंड पर्यंत 100च्या प्रश्नापर्यंत द्यायचं. याच्यानंतर जे काय तुमचे साधारणतः 3-4 मिनिटं वेळ उरलेला असेल, तर ह्या वेळेमध्ये परत 1 पासून 2 नंबरला थोडा वेळ द्या, 5 नंबरला थोडा वेळ द्या. ह्या पद्धतीने तुम्ही उरलेले प्रश्न अटेम्प्ट करा. याच्यामुळे काय होतं का जे प्रश्न निगेटिव्हिटी क्रिएट करतात मनामध्ये सुरुवातीपासून, कारण उत्तर तसंही माहित नाहीये आणि पहिल्या हाफमध्ये जर तुम्ही बेछूट गोळीबार अंदाजे उत्तर द्यायला जर लागला तर निगेटिव्हिटी तुमच्या मनावर ताबा मिळवते आणि एंडला ते खूप त्रासदायक ठरतं. त्यामुळे निगेटिव्हिटी क्रिएट करणारे जे काही प्रश्न आहेत, जे जमत नाही, ते थोडेसे मागे ठेवा, त्याला थोडा सेपरेट वेळ द्या, जेणेकरून फ्रेश मूडमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन बरोबर आलेले असतात. ठीक आहे. आणि ह्या जे काही उरलेले प्रश्न आहेत तसे तुम्हाला माहित नाहीये, त्यातले काही बरोबर आले, काही चुकले, काही फरक पडत नाही. आपण 40 क्रॉस करून पुढे निघून जातोय. हे टार्गेट ओरिएंटेड ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे बॅफल्ड इट मीन्स टू कन्फ्यूज, एखाद्याला काय करणे, कन्फ्यूज करणे. त्याला आपण म्हणतो प्रिप्लेक्स, एखाद्याला आपण कन्फ्यूज करून टाकलेले, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही क्लॅरिफाय करत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विचारलेले अपोजिट, तर निश्चित मित्रांनो कन्फ्यूज करणे हा त्याला सिनॉनिम होणार आहे, त्यामुळे हे उत्तरात येणार नाहीये. स्टन, स्टन म्हणजे आपण म्हणतो ना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे मला. थोडक्यात काय म्हणतो आपण, एखाद्या वेळेला अवाक झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे, आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. स्टन काही संबंध नाही. तर 2च राहिले तुमचं, क्लिअर्ड अँड एनलाइटन. इथं ह्या 2 शब्दांमध्ये हा थोडासा खूप मोठी टर्म आहे ही एनलाइटन. पण आता ह्या प्रश्नामध्ये 61 नंबरच्या मला वाटतं यांनी 4 नंबरचं उत्तर दिलेलं आहे, एनलाइटन. नोटीस करा, एनलाइटन म्हणजे काय, थोडक्यात इट मीन्स टू प्रोव्हाइड समवन विथ ग्रेटर नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन. तुम्ही दुसऱ्याला प्रॉपर माहिती देताय आणि जे काही डाऊट्स आहेत, कन्फ्युजन आहे, हे तुम्ही क्लिअर करताय. मनामध्ये जे काही कन्फ्युजन आहे ते तुम्ही क्लिअर करताय, म्हणजे त्या व्यक्तीला त्या माहिती संदर्भात पुरेसं ज्ञान प्राप्त होते. तर कॉन्टॅक्शन बरोबर यायला अपेक्षित आहे. क्लिअर म्हणजे अधिक स्पष्ट करणे, पण इथं नक्की काय ह्या गोष्टी क्लिअर होत नाही, त्यामुळे इथं क्लिअरला इंडिकेट चुकीचं दिलेलं आहे. जास्त उत्तर तुमचं बरोबर यायला पाहिजे एनलाइटन. असा एखादा शब्द कन्फ्यूज करतो, मागं ठेवा, जे येतात त्याला प्रायोरिटी द्या. निगेटिव्हिटी तयार करणारे प्रश्न
सुरुवातीला सॉल्व्ह करू नका, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट असतं. पुढे चला, चूज द करेक्ट WH क्वेश्चन. पाहायचं करेक्ट WH क्वेश्चन विचारले. देअर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल. टेबलवर एक फोन होता, सेल फोन होता. सो आय पिक्ड इट अप, आणि नंतर तो पाहिल्याच्या नंतर तो मी उचलला, बरोबर आहे. अँड सेड, आणि नंतर मी काय बोललोय, डॉट डॉट मोबाईल इज धिस. आता बघा ऑलरेडी यामध्ये धिस आलेला आहे, बरोबर आहे की नाही. हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये आलेला आहे वगैरे. तर मोबाईल हा जो शब्द नाऊन आहे, ह्या नामाच्या आधी तुम्हाला काय वापरायचं, नोटीस करायचं. मग आता तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दिलेला हुज. हुज जो आहे हा जनरली पॉझेसिव्ह केसच्या संदर्भात येत असतो. कशाच्या संदर्भात? पॉझेसिव्ह केसच्या संदर्भात येतो, मालकी दर्शक. मग आपण सिम्पली म्हणतो ना, मोबाईल आहे कोणाचा आहे माहित नाही, मी उचलला आणि म्हणतो हुज मोबाईल इज धिस. हा फोन कुणाचा आहे, काय, हुज मोबाईल इज धिस. तर हा जो हुज आहे मित्रांनो, या ठिकाणी याला इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बोललं जातं, कारण तो नामाच्या आधी वाक्यात आलेला आहे, आणि तो नामाच्या आधी आल्यामुळे तो पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो, सॉरी इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हचं कार्य या ठिकाणी करतो. दुसरं दिलेलं आहे हुम. हा जनरली ऑब्जेक्टच्या संदर्भात येत असतो. कुणाच्या संदर्भात येत असतो? ऑब्जेक्टच्या. आता ऑब्जेक्ट जनरली क्रियापदाच्या नंतर असणारे, आधी नाहीच आहे, त्यामुळे हुमचा संबंध या ठिकाणी येणार नाही. हु हा नेहमी सब्जेक्टच्या संदर्भात येत असतो, ठीक आहे. पण इथं प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यामुळे थोडंसं इथं हुज मोबाईल ही जास्त ऍक्युरेट. हु मोबाईल असं होत नाही. हु जो आहे हा सब्जेक्ट साठी येतो, तो सब्जेक्ट लिव्हिंग पाहिजे. आणि व्हेन जो आहे मित्रांनो, व्हेननी जनरली टाइम सांगितला जातो, त्यामुळे कॉन्टेक्स्चुअली तुमचं उत्तर हुज बरोबर येणं अपेक्षित आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे बघा, आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये कोहेसिव्ह डिव्हाइसेस आलेले आहेत, त्याचा वापर तुम्हाला शोधायचा. आता यांनी प्रश्न एक विचारलाय आणि उत्तर एक दिले. आता हा जो प्रश्न आहे हे ऍक्च्युअली जर तुम्ही जर रितसर पाहिलं तर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे होतं. तर वाक्य प्रश्न नीट वाचा. आयडेंटिफाय म्हणजे शोधायचंय, काय शोधायचंय, द कोहेसिव्ह डिव्हाइस यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्यातलं कोहेसिव्ह डिव्हाइस शोधा असं त्यांनी विचारले. तर उत्तर जे दिलेले पर्याय, या पर्यायांमध्ये कुठला शब्द पाहिजे होता, हाऊएव्हर पाहिजे होता. पण यांनी तसं केलेलं नाहीये. यांनी या हाऊएव्हर ह्या ज्या कोहेसिव्ह डिव्हाइस आहे याचा तुम्हाला वाक्यातला मिनिंग तुम्हाला विचारलाय. म्हणजे प्रश्नातली लाईन एक आहे आणि त्यांनी विचारलं एक, त्यामुळे हा जो प्रश्न आहे याला ताळमेळ लागत नाही. हा तसा रितसर कॅन्सल व्हायला पाहिजे होता, पण आयोगाने काय कॅन्सल केलं नाही, याचं एक उत्तर देऊन टाकलेले. काय दिले ते पाहूया. बघायचं कॉन्ट्रास्ट. बघायचं, ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ. तो फक्त काही महिन्यांपासूनच ऑफिसमध्ये आहे, बरोबर आहे का. मग त्याचा किती कार्यकाळ झालेला आहे, खूपच कमी कार्यकाळ झालेला आहे. पुढे वाक्य कंटिन्यू झालेलं आहे. ही हॅज हाऊएव्हर, म्हणजे बघा असं असून आपण पुढे काय बोलत जातोय, ऍडिशनल आपण पुढे कंटिन्यू करतो आहे. अचिव्ड मोर दॅन एनी ऑफ हिज प्रेडिसेसर. प्रेडिसेसर म्हणजे त्याच्या अगोदरपासून ऑफिसमध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांच्यापेक्षा अधिक त्याने काय गोष्टी केलेल्या आहे, अचीव्ह केलेल्या आहे. हाऊएव्हर ना आपण पुढे बोलत चाललेलो आहे, थांबलोय का तिथं, नाही. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी बघायचं कॉन्ट्रास्ट व्यक्त होणार नाही. या ठिकाणी उत्तरात येऊ शकतं कन्सेशन, बरोबर आहे. एडिशन होणार नाही आणि ट्रान्झिशन सुद्धा होणार नाही. त्यामुळे तुमचं बीला उत्तरात त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी 63 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं नोटीस करायचं. पुढे बघा, आयडेंटिफाय द इनडायरेक्ट नरेशन विचारले. मग डायरेक्टचं इनडायरेक्ट करा, खूप सोपा प्रश्न असतो. व्हेअर डू यू वॉन्ट टू गो नाऊ. व्हेअर डू यू वॉन्ट टू गो नाऊ, ही सेड टू मी. तो मला बोललेलो आहे. पहिली गोष्ट, डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य हे इंट्रोगेटिव्ह आहे, बरोबर आहे ना. मग जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे हे सर्रास तुम्ही आस्क्ड वापरलं तरी चालतं, किंवा मग इथं तुम्हाला अर्थाप्रमाणे अजूनही काही शब्द येतील. त्यामुळे इथं बघा, आस बरोबर आहे, आस बरोबर आहे, आस बरोबर आहे, क्वेश्चन सुद्धा बरोबर आहे. हे चारही गृहीत धरा. पुढे बघायचं, कुणाला बोललेला आहे तो, मला. त्यामुळे ह्या मीला रिमूव्ह करू शकत नाही, मी लिहायचंच या ठिकाणी. त्यामुळे इथं मी लिहिलंय, इथे मी लिहिलेलाच नाही. ही आस आय वॉन्ट टू गो ऍट दॅट टाइम. त्यामुळे इथं हा शब्द उच्चार पाहिजे होता, का जो दिलेला नाही. त्यामुळे इथं आपण जरा वेळ आपण येला रिमूव्ह करूया, बरोबर आहे की नाही. अरे याला रिमूव्ह करणं हे गरजेचं आहे, कारण वाक्यामध्ये इथं हा जो ऑब्जेक्ट दिलेला आहे ज्याला उद्देश लिस्नर आहे, तो लिस्नरचा उल्लेख करायचा राहिलेला आहे. ए चुकलेला आहे. ही आस्क मी, बरोबर आहे. ही आस्क व्हेदर,
तर मित्रांनो जर WH टाईप क्वेश्चन जर असेल तर वेदर हा कनेक्टिव्ह म्हणून वापरत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय जातोय. त्यामुळे बघा ए नको आहे आणि सी नको आहे. बघा याच्यातला ए गेला, याच्यातला सी गेला आणि ऑल ऑफ दी अबव मधला ए आणि सी गेला. इथे दोन्ही पर्याय, तिन्ही पर्याय संपले. ए गेल्यामुळे एक गेला, सी गेल्यामुळे तिसरा पर्याय गेला आणि ऑल मध्ये उरलेले सगळेच येतात त्यामुळे तो पण गेला. म्हणजे उत्तर यायला पाहिजे तुमचं फक्त बोथ बी अँड डी. तर बी बरोबर आहे बघायचं. हा बरोबर आहे. ही आस्क मी हा झाला तुमचा इंट्रोडक्टरी पार्टचा रिपोर्टेड स्पीच. आणि जो WH वर्ड आहे त्याचा तुम्ही कनेक्टिव्ह म्हणून वापर करायचा. लिस्नर जर मी असेल आणि तो स्वतःविषयी सांगत असेल तर पुढे तुम्हाला थर्ड पर्सन न करता फर्स्ट पर्सन ठेवायचे. आय साधा वर्तमान काळ दिलेला आहे, त्याचा साधा भूतकाळ केला आणि नावचं रूपांतर मी देन मध्ये केलेले. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला बी बरोबरच द्यायचं आहे आणि एकाच पर्यायामध्ये दिलेला आहे त्यामुळे त्याचा जोडीदार सुद्धा बरोबर द्यावा लागणार आहे, कारण आपल्याकडे चॉईस नाही. मग बघायचं ही क्वेश्चन मी आज चालेल, क्वेश्चन पण चालेल, हरकत नाही. क्वेश्चन मी अबाउट वेअर आय वॉन्टेड टू गो देन. उरलेली रचना 100% बरोबर आहे, त्यामुळे डीला हे उत्तरात घ्यायचे. पुढे बघा चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. आपल्याला तुम्हाला इथे सुपरलेटिव्ह डिग्री तुम्हाला विचारलेली आहे. काळजीपूर्वकपणे बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे तुम्हाला इथं हे करायचे ते. मग आता बघा या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री विचारलेली, खूप सोपी गोष्ट आहे बघायचं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही कुठली रचना झाली? कंपॅरेटिव्ह डिग्री झालेली, कारण गुड, बेटर आणि बेस्ट कंपॅरेटिव्ह डिग्री झालेली आहे आणि आपल्याला टार्गेट आहे सुपरलेटिव्ह. बघायचं प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन, परत एकदा कंपॅरेटिव्हच ऍडजेक्टिव्ह आलेले आहे जे चालणार नाही, त्यामुळे ए चुकीचं आहे. प्रिव्हेन्शन इज ॲज गुड ॲज. मित्रांनो ॲज मध्ये विशेषणाचं जर मूळ रूप आलं तर तो पॉझिटिव्ह डिग्री होतो. आपलं टार्गेट सुपरलेटिव्ह डिग्री आहे त्यामुळे बी सुद्धा येणार नाही. बघा याच्यातला ए गेला, याच्यातला बी गेला, तर पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला. जागच्या जागी एलिमिनेशन करून टाकायचं, वेळ तुमचा वाचतो. पुढे बघायचं प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. जरा वेळ याला गृहीत धरा का रे सुपरलेटिव्ह डिग्रीत आहे आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन एनी क्युअर. बघा बेटर दॅन परत कंपॅरेटिव्हचा फॉर्म वापरला तर त्यामुळे डीला जर रिमूव्ह करत असेल तर हा डी इथला जातो आहे, म्हणजे उत्तर येतं तुमचं फक्त पर्याय क्रमांक 3. येतं लक्षात. ह्या अँगलनी बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पाम. रिपीट झालेली इडियम आहे. टू ग्रीज द पाम इट मीन्स टू ब्राईट, एखाद्याला लाच देणे. खूप कॉमन शब्द दिलेला आहे तुमचा ब्राईट, त्यामुळे सी ला उत्तरात घ्यायचं आहे. पुढे बघा विच फ्रेज बेस्ट डिफाईन क्लाइम डाऊन. तर इथं खूप कन्फ्युजन झालं होतं आणि मी हा प्रश्नाचं म्हणजे ह्या पेपरचं विश्लेषण या अगोदरही टाकलेले आहे आणि पेपर झाल्या टाकलं होतं आणि त्यावेळी मी ठामपणे सांगितलं होतं क्लाइम डाऊन इट मीन्स टू ऍडमिट दॅट यू वेअर रॉंग. तुम्ही अगोदर काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे आणि नंतर तुम्ही कबूल करताय का मी चुकीचं आहे, माझं काहीतरी चुकलेलं आहे. त्यामुळे द मोर ॲक्युरेट उत्तर यायला पाहिजे ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेअर रॉंग. हे तुमचं अगदी करेक्ट आन्सर या ठिकाणी असलं पाहिजे. तर काही अंशी तसं उत्तर यायलाच पाहिजे, पण इथं काही अंशी बघा टू रिट्रीट फ्रॉम द प्रिव्हियस पोझिशन सुद्धा बरोबर येते. काय डिक्शनरी मध्ये दिलेलं आहे, पण या ठिकाणी मोस्ट ज्याला आपण म्हणतो एक्सपेक्टेड आन्सर आहे हे 2 नंबरच असलं पाहिजे. पुढे बघा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस युझिंग द फ्रेज द सॉल्ट ऑफ द अर्थ. करेक्ट फ्रेज वापरले, सेंटेन्स वापरले कुठली? द सॉल्ट ऑफ द अर्थ. मित्रांनो द सॉल्ट ऑफ द अर्थ नावाची एक इडियम आहे, नोटीस करा. ही इडियम कॉमन आहे, लक्षात ठेवा. अजिबात नवीन आहे का? तर बिलकुल नाही, ही खूप कॉमन इडियम आहे आणि हिच्या संदर्भात तुम्हाला विचारले तर तुम्हाला या ठिकाणी ही जी इडियम आहे ही कॉन्टेक्स्चुअली बरोबर वापरलेलं वाक्य तुम्हाला शोधायचंय. बघा आता द सॉल्ट ऑफ द अर्थ इट मीन्स व्हेरी गुड, ऑनेस्ट, रिलायबल अँड हंबल पर्सन. का जो थोडासा चांगल्या वृत्तीचा व्यक्ती आहे, बरोबर आहे का? मग त्याला आपण द सॉल्ट ऑफ द अर्थ असं बोललं जातं. मग बघा द ॲरोगंट बिझनेसमॅन वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ अँड लुक डाऊन ऑन एव्हरीवन एल्स. मित्रांनो लुक डाऊन ऑन याचा अर्थ दुसऱ्याला तो कमी लेखतो आहे आणि तो बिझनेसमॅन कसा आहे मित्रांनो? ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजे उद्धट. आता जो व्यक्तीचंच नेचर उद्धटपणाचं आहे, जो दुसऱ्याला कमी लेखतो, तो व्यक्ती असा ऑनेस्ट, हंबल, रिलायबल असू शकत नाही. त्यामुळे ए उत्तरात येणार नाही आणि तसं वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे ही इडियम चुकीची आलेली आहे.
त्यामुळे आपण ए ला काय करतोय आता, रिमूव्ह करतोय. चेक करा, ऑल दी अबाव मध्ये ए असणारच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला. बघा याच्यामध्ये ए आलेला आहे, तो पण रिमूव्ह झालेला आहे, आणि याच्यातही ए आलेला आहे, तो पण रिमूव्ह झालेला. बघा प्रश्न खूप मोठा आहे, पण ए उत्तरात येत नाही एवढं तुम्हाला कळलं. पण ए हा 3 पर्यायांमध्ये आलेला आहे. हे 3ही पर्याय रिमूव्ह जर केले तर शुअर शॉट तुमचं उत्तर येते तुमचं 3 नंबर मध्ये बी आणि सी बरोबरच यायला पाहिजे. अदरवाईज तुमचा आयोगाचा प्रश्न चुकणार आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे, तुम्ही एलिमिनेशन काढलेलं आहे, आयोगाचं उत्तर चुकणार आहे. इतकी अॅक्युरसी तुमची याच्यामधून बिल्टअप होते. बघा, द जेंटल टीचर, जेंटल जेंटल म्हणजे नम्र सभ्य व्यक्ती येतो, खूप नम्रपणे वागणारा जो टीचर आहे, who took extra time to help struggling student, बरोबर आहे, ऑन द सॉल्ट ऑफ द अर्थ. का जो नम्र असा एक टीचर आहे, का जो जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत त्यांना एक्स्ट्रा वेळ देऊन त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतोय, म्हणजे एक चांगला गृहस्थ, चांगला व्यक्ती असला पाहिजे, त्याला आपण सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणू शकता. द फायर फायटर who risk his life to serve other or the salt of the earth. फायर फायटर ज्याला आपण अग्निशमक दलाचे लोक म्हणतो, त्या ठिकाणी प्रचंड आग लागलेली असते, या आगीमधून काही लोकांना वाचवलं जातं, प्रॉपर्टी वाचवली जाते. स्वतःचा जीव धोक्यात ठेवून जर तुम्ही जर दुसऱ्याची जर मदत करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थानं रिलायबल आहे, हंबल आहे आणि चांगल्या चरित्राची लोक आहे. हे सुद्धा कॉन्टेक्चुअली वाक्य बरोबर येते. The con artist was the salt of the earth and everyone trusted him with their money. काही संबंध नाही, डीडला रिमूव्ह करा, बी आणि सी ला उत्तरात घ्यायचंय. बघा, which of the following sentence indicate the subjunctive mood. खूप कॉमन शब्द आहे आणि मूड ह्या टॉपिकवर एखादा प्रश्न जनरली गट ब गट क च्या पेपरमध्ये येतोच. तर बघायचं इंडिकेटिव्ह मूड काय आहे, त्याच्यानंतर तुमचे इम्पेरेटिव्ह, इंडिकेटिव्ह मूड काय आहे, इम्पेरेटिव्ह आणि तुमचं सब्जेक्टिव्ह, हे 3ही मूड तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे. बघायचं, इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट. आता जर तुम्ही जर नीट वाक्य जर वाचलं मित्रांनो, तर वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वर्बनं झाली, नंतर कर्ता आणि नंतर क्रियापद झालेलं आहे. म्हणजे हे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. पण इथं आयोगाकडनं चूक काय झाली, या ठिकाणी फुल स्टॉप दिलाय, ऍक्च्युअली इथं काय पाहिजे होतं, इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे होतं. अरे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता जरा आपण गृहीत धरू का ही सिली मिस्टेक आहे, पण हे वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे. आणि जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधून व्यक्त होणारा जो मूड असतो मित्रांनो, त्याला बोललं जातं तुमचं इंडिकेटिव्ह मूड. त्यामुळे ए उत्तरात येणार नाही, कारण आपल्याला सब्जेक्टिव्ह मूड विचारलेलं आहे. पुढे बघा, रन टू द शॉप, क्रियापदानं सुरू झालेलं जे वाक्य असतं ते इम्पेरेटिव्ह मूड मध्ये जातं, त्यामुळे तुमचा डी सुद्धा उत्तरात येणार नाही. मग आता ए आणि डी ला रिमूव्ह करा. बघा, याच्यातला ए गेला, पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला. याच्यातला डी रिमूव्ह झाला, पर्याय क्रमांक 3 रिमूव्ह झाला. याच्यातला ए आणि डी दोन्ही रिमूव्ह झाले. म्हणजे मित्रांनो उत्तर कन्फर्म एलिमिनेशन यायला पाहिजे बी आणि सी. हे उत्तर कधीच चुकणार नाही मित्रांनो, इतकं शुअर आहे, कारण तुम्ही एलिमिनेशन वर भरोसा ठेवलेला आहे. एलिमिनेशन शास्त्र शुद्ध असतं, ते कधीच चुकवत नाही. बघा, कम व्हॉट मे वी विल गो अहेड. पुढे मार्गामध्ये पुढे कुठलीही संकट, किती संकट जरी आली तरी आम्ही आमचा प्रवास पुढे ठेवू. म्हणजे तुम्ही दृढ निश्चय केलेला आहे. यू हॅव डिटरमाइंड टू डू समथिंग. आणि तुम्ही जो दृढ निश्चय मनाशी केला जातो ते तुमचं पर्सनल ओपिनियन आहे. मार्गामध्ये काही पण त्रास येऊ द्या, काही पण येऊ द्या, मी माझा मार्ग करतच राहीन. म्हणजे हे निश्चित काय तुमचा सब्जेक्टिव्ह मूड मध्ये जातं, तुमचं पर्सनल ओपिनियन व्यक्त झालेलं आहे. इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ ऑफ दिस रूल. नेसेसरी जे क्रियापद दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही, याच्या नंतरचा पार्ट या ठिकाणी झालेला आहे. जनरली द नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर दॅट ची रचना यायला पाहिजे होती, इथं त्याने टू चा क्लॉज वापरलेला आहे. परंतु आपल्याकडे चॉईस राहत नाहीये. जर ए डी जर आपण रिमूव्ह जर केलं तर सी ला उत्तरात तुम्हाला घ्यायचाच आहे, आणि हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. बघायचं, व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन इच इज द फॉलोइंग सेंटेन्स. खूप कॉमन आहे, बेसिकच्या आधारे उत्तर निघतं तुमचं. इच शुड लव्ह हिज ओन कंट्री. जेव्हा मित्रांनो इच, एव्हरी आणि आयदर हे 3 शब्द लक्षात ठेवतात, इच, एव्हरी आणि आयदर हे जे 3 शब्द आहेत हे वाक्यामध्ये एकटेच येतात, यांच्यानंतर लगेच नाऊन येत नाही. तर यांना बेसिकली काय म्हणतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन तुम्हाला म्हणत असतो, बरोबर आहे. रेसिप्रोकल मध्ये येणार नाही, रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये येणार नाही, इनडेफिनिट मध्ये पण येणार. रेसिप्रोकल प्रोनाउन कोणकोणते आहेत, इच, अदर आणि वन अनादर हे वेगळे आहेत.
रिलेटिव्ह प्रोनाउन कोणकोणते बघायचं, हो, हुम, हुज, दॅट, विच, हे 5 आहे. हो, हुम, हुज, दॅट, विच. आणि जुन्या इंग्लिशमध्ये म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये बट हा शब्द आहे आणि दॅट हा शब्द आहे, हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकता येतात. आणि इनडेफिनेट मध्ये तर भरपूर मोठी लिस्ट आहे, ज्याचा निश्चित व्यक्तीचा उल्लेख होत नाही, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये समवन आहे, नो वन आहे, एनी वन आहे, समवन, समथिंग, नथिंग, एनिथिंग, असे अनेक शब्द याच्यामध्ये येतात. पण इथं तुमचं उत्तर आलं पाहिजे सी. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचं. पुढचं दिलेलं आहे द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स पीपल हॅव सीन वुल्व्स. हॅव सीन वाक्य पूर्ण वर्तमान काळात आहे. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह जरी केला तरी वाक्य पूर्ण वर्तमान काळातच राहिलं पाहिजे. मग तुमच्या वाक्यामध्ये हॅव आलेला आहे, पुढे V3 आलेला आहे, याचा पॅसिव्ह वॉइस करताना हॅव, हॅज, पुढे BEEN घ्यायचा, नंतर क्रियापदाचं ते स्वरूप घ्यायचं. पूर्ण वर्तमान काळामध्ये ऑज वेअर येत नाहीये, पूर्ण वर्तमान काळात ऑज वेअर येत नाही. हे 2 पर्याय रिमूव्ह झाले. पहिला आणि चौथा पर्याय बघा. वुल्व्स हे अनेक वचनी सब्जेक्ट आहे, याच्यानंतर एक वचनी क्रियापद येत नाही म्हणून दुसरा पर्याय जातो. 3 नंबरचं उत्तर येते वुल्व्स हॅव बीन सीन इन द स्ट्रीट बाय पीपल. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करत चला. आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स विचारलेले खूप कॉमन दिलेले बघायचं. द चाइल्ड इज स्लीपिंग. मित्रांनो कंपाऊंड सेंटेन्स कसं ओळखायचं मी तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चरच सांगतो, तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मी जर आता हे करतो, या ठिकाणी जस्ट अ मिनिट हा, बॅकग्राऊंड आपण व्हाईट घेऊया म्हणजे तुमच्या जरा लक्षात येईल. या ठिकाणी बघा आता, यस, या ठिकाणी बघा सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये काय असतं इथे बघा, हा झाला मेन क्लॉज आणि हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. सिंपल सेंटेन्स मध्ये नोटीस करा एकच मेन क्लॉज असतो. किती मेन क्लॉज असतात? ओनली वन. देयर इज नो सबऑर्डिनेट क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये 2 मेन क्लॉजेस असतात. किती असतात? 2 मेन क्लॉज असतात. इथे सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. आणि जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कंपल्सरी एकच मेन क्लॉज असतो आणि याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात. आता आपलं टार्गेट या ठिकाणी काय दिलेले, फक्त कंपाऊंड शोधा, म्हणजे 2 मेन क्लॉज आले पाहिजे. पाहायचं तर चाइल्ड इज स्लीपिंग एकच सब्जेक्ट आहे, एकच क्रियापद आहे, याला आपण मेन क्लॉज म्हणतो. हे सिंपल सेंटेन्स झालेलं आहे, हे उत्तरात येत नाही. ही वॉज टायर्ड हा झाला एक मेन क्लॉज. सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन झालं. ही वेंट टू बेड अर्ली हा एक मेन क्लॉज आहे आणि हा दुसरा मेन क्लॉज आहे. तो या कंजंक्शनने जोडला, हे वाक्य कंपाऊंड मध्ये येतं. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ऑल्दो इट वॉज कोल्ड सी वेंट फॉर वॉक. दो आणि ऑल्दो यांनी कॉन्ट्रास्ट व्यक्त केला जातो आणि हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यामुळे दो आणि ऑल्दोनी जोडलेला क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि निश्चित पुढे जर मेन क्लॉज असेल तर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनतं. हे उत्तरात येत नाही. द पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग. ज्या वाक्यात एकच मुख्य क्रियापद एकच कर्ता असतो तर त्याला बेसिकली आपण काय म्हणतो मित्रांनो, याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. म्हणजे उत्तर येते पर्याय क्रमांक 2. पुढे बघायचं आता. इन द सेंटेन्स द ubiquitous नेचर ऑफ सोशल मीडिया हॅज प्रिमिटेड इवन द मोस्ट रिमोट कॉर्नर ऑफ द ग्लोब. ubiquitous हा जो शब्द दिलेला आहे, कॉमन शब्द आता तोंडपाठ झाला पाहिजे 2-3 वेळा. म्हणजे MPSC त्याच्या आधी आला नव्हता, पण TCS ने 2-4 वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. ubiquitous इट मीन्स हू प्रेझेंट और अवेलेबल और अपियर एव्हरीवेअर. का जो सर्वत्र उपलब्ध असतो, अवेलेबल असतो, त्याला बोललं जातं. तर बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर मी डायरेक्टली उत्तर सांगतो. हा कॉमन शब्द आहे, आता माहिती पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. हे बघा पॉलिसेमी म्हणजेच काय, तर एकच शब्द आहे त्याचे मल्टिपल मिनिंग असतात. अ सिंगल वर्ड हॅज मोर दॅन 2 मिनिंग, याला बोलतो पॉलिसेमी. नोटीस करायचं. इथं अ बिग अँड स्मॉल हे अँटोनिम होणार आहे, ह्याच्यामध्ये काही संबंध नाहीये. बँक हा शब्द आहे, बँकचे मल्टिपल मिनिंग दिलेले आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूट पण होतो आणि रिव्हर बँक पण होतो. इथे एकच शब्द त्याचे मल्टिपल मिनिंग जर असेल याला पॉलिसेमी बोललं जातं. डॉग अँड कॅट काही संबंध नाही, हा सिनोनिम आहे ना अँटोनिम आहे ना पॉलिसेमी आहे. हॅपी अँड सॅड हा अँटोनिम आहे, त्यामुळे पॉलिसेमीत फक्त बी उत्तरात येतोय पर्याय क्रमांक 1. मूळ संकल्पना लक्षात ठेवा.
एकच शब्द आहे, त्याचे मल्टिपल मिनिंग आहेत, याला पोलिसेमी बोललं जातं. या ठिकाणी बघायचा शब्द दिलेला आहे पोली म्हणजे मूव्हर, याचा अर्थ काय होतो मूव्हर, आणि सेमी म्हणजे याचा अर्थ होतो मिनिंग. काय याचा अर्थ होतो मिनिंग. दोन पेक्षा अधिक मिनिंग किंवा दोन मिनिंग असणं याला पोलिसेमी बोललं जातं. छोट्या छोट्या गोष्टी माहित करून घ्या. विच ऑफ द नाउन फॉर्मिंग सफिक्स ऑफ द वर्ड डिसइन्फेक्ट, हा तिसरा प्रश्न आहे, कन्फ्यूज करणारा आहे. मागं ठेवा, स्किप करून पुढे निघून जा, लय लोड घ्यायचा नाही. माहिती असेल तर वेल अँड गुड, नसेल तर स्किप करून पुढे चालायचे. आता मी तुम्हाला या ठिकाणी टाकून दिलेलं आहे, तर तुम्हाला याचं काय विचारलेलं आहे, नाउन फॉर्म विचारलेलं आहे सफिक्स. डिसइन्फेक्ट हा मूळ शब्द आहे, त्याला जर याचं नाउन जर करायचं असेल तर डिसइन्फेक्टंट असा शब्द होतो, ANT जोडायचं आहे. मी याचं उत्तर थेट सांगतो, त्यामुळे डी ला उत्तरामध्ये घ्यायचंय. पुढे बघा, द पेशंट हॅज ऑलरेडी टर्न द कॉर्नर, रिपीट झालेली इडियम आहे. टर्न द कॉर्नर इट मीन्स टू पास द क्रिटिकल पॉइंट, पास द क्रायसिस. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मार्गामध्ये काय अडथळे आलेले असतील, तुम्ही बिमार पडलेला, तुम्ही बिमारातून वाईट परिस्थितीतून तुम्ही सुधारलेला आहात, याला बोललं जातं क्रिटिकल पॉइंट म्हणून तुम्ही बाहेर येणं सावरणे. उत्तर 3 नंबर मध्ये येतं, लक्षात ठेवायचं. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. आता तुम्हाला फक्त शब्द दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्या शब्दांचे मिनिंग माहिती असण्याची आवश्यकता नाही. हे कॉमन व्होकॅब्युलरी माहिती पाहिजे मित्रांनो. याच्यापैकी बघायचं, कमिटमेंट कॉमन शब्द आहे, COMMITMENT स्पेलिंग बरोबर आहे. एंटरप्रेन्युअर रिपीट झालेलं आहे, ENTREPRENEUR ही स्पेलिंग बरोबर आहे. गॅरंटी GUARANTEE हे स्पेलिंग बरोबर आहे. सुपरवायझर SUPRVISOR हे स्पेलिंग बरोबर आहे. काही चुकीचं नाही मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ला मार्क करायचं. दुसऱ्यात काय चुकलं पहा, कमिटमेंट मध्ये DT येत नाहीये, त्यामुळे हे 2 पर्याय गेले, इथे चुकले, पुढे जाण्याची गरज नाही. कमिटमेंट बरोबर आहे, एंटरप्रेन्युअर पण बरोबर आहे, गॅरंटी पण बरोबर आहे, SUPRVISAR चुकीचं आहे. बघा शेवटच्या शब्दात चूक केलेली त्यांनी, त्यामुळे तुमचा चौथाही चुकतोय. छोट्या छोट्या गोष्टी ट्रिक्स माहिती असू द्या. इथं शब्दांचे रूल वगैरे पाठ करत नका बसू. जसं तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, 2011 ते 2025 मध्ये जेवढे प्रश्न या टॉपिकवर येऊन गेलेले आहेत, त्यात आलेले शब्द काळजीपूर्वक स्पेलिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये वाचून ठेवा. हा शेवटच्या टप्प्यातला तुमच्या दृष्टीने महत्वाचा पार्ट. इथं 2 प्रश्न आलेले आहेत. बघा, आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल. नवीन वाटतोय बऱ्याच मुलांना, हा नवीनच आहे, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. LED लेड, याचा उच्चार कसा निघतो मित्रांनो, लेड, उच्चार वेगळा आहे. आणि इथं पण LED, स्पेलिंग दोन्हींचं सारखं आहे, स्पेलिंग सेम, प्रोनाउन्सिएशन डिफरंट. याचा जो प्रोनाउन्सिएशन लेडचं याचं होतं लीड, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे, स्पेलिंग सारखं आहे आणि मिनिंग सुद्धा वेगळे. बघा, स्पेलिंग सेम बट प्रोनाउन्सिएशन अँड मिनिंग आर डिफरंट. काय, स्पेलिंग सेम बट प्रोनाउन्सिएशन अँड मिनिंग आर डिफरंट. याला काय बोललं जातं, ह्या लेडला बोलतं मेटल, आणि हा लीड याला बोलतं डॉग्स लीड. याला बोललं जातं मित्रांनो होमोग्राफ. काय बोललं जातंय, होमोग्राफ. इथं तुम्हाला 78 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं सॉरी 2 नंबर हे तुमचं उत्तर करेक्ट येणार आहे. आता होमोनिम, होमोनिम म्हणजे ज्याला आपण म्हणतो का सिंगल मिनिंग त्या ठिकाणी आपलं झालेलं असतं, लक्षात ठेवायचं. सिनोनिम माहिती आहे, पोलिसेमी मगाशीच पाहिलेलं आहे. तर होमोनिम म्हणजे बऱ्याच वेळा स्पेलिंग सारखं असतं, प्रोनाउन्सिएशन पण सारखं आहे, परंतु मिनिंग तुमचे वेगवेगळे असतात. अशा काही छोट्या टर्म आहेत, त्यातला होमोग्राफ काळजीपूर्वक लक्षात ठेवा. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू थ्रीव इन द गिवन एक्झाम्पल. चौथा प्रश्न आहे का जो थोडासा डिफिकल्ट वाटतोय, स्किप करायचा, कारण मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे शेवटपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि नंतर जे इन बिटवीन जे अवघड वाटणारे का जे निगेटिव्हिटी क्रिएट करतात, की जे तुम्ही मागं ठेवत आलेलं आहे, शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये त्यांना टप्प्यात घ्यायचं. बरोबर आहे की नाही. मग त्यातले जेवढी उत्तरं बरोबर येतील तेवढी ओके, नाही आलं तर काय फरक पडत नाही. इथे तुम्ही 40 क्रॉस करून जाताय हे मी तुम्हाला लिहून देतो मित्रांनो, हे करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. द प्लांट्स ग्रोईंग इन द डिझर्ट कॅन थ्रीव विदाउट वॉटर. बघा वाक्याचा कॉन्टेक्स्ट बघा, जी झाडं, जी झुडपं डिझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये वाढतात, कॅन ते काय होऊ शकतात, थ्रीव विदाउट वॉटर, का ते पाण्याशिवाय काय होऊ शकतात, थ्रीव. इट मीन्स टू ग्रो, टू इम्प्रूव्ह.
ज्याची वाढ होऊ शकते वगैरे अशा स्वरूपात. त्यामुळे पेरिश म्हणजे नाहीसे होणे असं होणार नाहीये. सर्वायू म्हणजे जिवंत राहणारे, टिकाव धरून राहणे हा कॉन्टॅक्च्युअली बरोबर येतोय. सक्युम होणार नाही आणि डाय पण होणार नाही. त्यामुळे बी ला उत्तरात घ्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 उत्तर तुमचं करेक्ट येते. चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड. बघा तिसरा प्रश्न एकाच टॉपिकवर आलेला आहे स्पेलिंग मध्ये. कधी कधी असं करतात ते एखाद्या टॉपिकला थोडस जास्त वेटेज देतात, त्यामुळे तुम्हाला हे शब्दार्थ वाचून घ्यायचे मित्रांनो. बघायचं विशियस VICIOUS स्पेलिंग बरोबर आहे. रॉंग विचारल्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाही. CONSCIENC बरोबर आहे. पॅनिकी PANICKY पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे, याला उत्तरात घ्या. आणि अमाऊंट बरोबर आहे, त्यामुळे 3 नंबरचं उत्तर करेक्ट येते. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशनचा करेक्ट वापर असणारा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. ही इन्सिस्टेड टू लिव्ह इमिजिएटली, इन्सिस्टेड फॉर, इन्सिस्टेड ऑन आणि इन्सिस्टेड अपॉन. फ्रेज लक्षात ठेवायची मित्रांनो. इन्सिस्ट हे जे काही क्रियापद आहे याच्यानंतर नेहमी इन्सिस्टच्या नंतर ऑन येत असतो. हे फिक्स प्रेपोजिशन आहे. इन्सिस्टच्या नंतर काय येत असतं, नेहमी ऑन येत असतो. त्यामुळे सी ला उत्तरात घ्यायचंय पर्याय क्रमांक 3. तेव्हा जेवढे काही फिक्स प्रेपोजिशनवर प्रश्न आलेले हे पहिले प्रायोरिटीवर वाचून घ्या. तुमच्याकडे पुस्तकात नोट्समध्ये लिस्ट असेल, मी पण माझ्या नोट्समध्ये कंप्लीट लिस्ट दिलेली आहे. थोडं जेवढं शक्य तेवढे कॉमन फिक्स प्रेपोजिशन वाचून ठेवा, एखादं रिपीट होऊ शकतं. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सोपं आहे मित्रांनो. वाक्यात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस विचारले. पास्ट परफेक्ट साठी तुम्हाला वाक्यामध्ये आला पाहिजे हॅड. तुमचं परफेक्ट कंटिन्युअस साठी आला पाहिजे तुमचं BEEN आणि पुढे क्रियापदाचं ING युक्त रूप आलं पाहिजे. पास्ट परफेक्ट मध्ये साधा भूतकाळ येत नाहीये, वॉज वेअर येत नाहीये, हे पण येत नाही, म्हणजे उत्तर आलं पाहिजे 4 हॅड बीन वर्किंग. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स जो असतो हा सिंपल पास्ट सोबत पण येतो, पास्ट कंटिन्युअस सोबत पण येतो, पास्ट परफेक्ट सोबत तर येतच असतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सोबत जो कोऑर्डिनेट करणारा दुसरं वाक्य असतं त्याच्यामध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्स येत असतो. त्यामुळे इथं ही रचना बरोबर आहे. पुढे आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द प्रेपोजिशन विचारले. वी कॅम्प देअर फॉर द समर. कॅम्प म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तळ ठोकून राहिलेला आहे वगैरे, स्थायिक झालेला आहात. बरोबर आहे. किती वेळ? फॉर द समर. फॉर द समर इट मीन्स ऑल थ्रो किंवा थ्रू आउट द समर. समरला उन्हाळ्याला सुरुवात झाली, उन्हाळा संपला आणि या संपूर्ण कालावधीमध्ये आम्ही तिथं राहिलो होतो. त्याला आपण ऑल थ्रू आउट असं म्हणू शकतो. सम टाइम नाही, एव्हर कायमस्वरूपी नाही, अक्रॉस नाही. बीला उत्तरात घ्यायचं पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेले. आयडेंटिफाय द टाइप ऑफ मूड एक्सप्रेस इन द गिव्हन सेंटेन्स. परत एकदा मूडवर आलेलं आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल. मित्रांनो कर्त्यानं सुरू झालेलं वाक्य हे विधानार्थी आहे आणि विधानार्थी वाक्यामधून व्यक्त होणारा जो मूड असतो हा निश्चित तुमचा इंडिकेटिव्ह मूड असतो. सी ला उत्तरात घ्यायचे पर्याय क्रमांक 2. हे पाहत चला मित्रांनो कशा पद्धतीने दिलेलं आहे. चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. या आधी पण एक लेक्चर टाकलं, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे जेव्हा तुमचं वाक्यामध्ये नोटीस करा हा एक तुमचा डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य आहे आणि त्या भागचा दुसरा एक भाग दिलेला असतो. बऱ्याच वेळा काय होतं, डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य जो इंट्रोडक्टरी पार्ट त्याने ब्रेक केलं जातं. म्हणजे हा इंट्रोडक्टरी पार्ट या ठिकाणी जेव्हा मध्ये येतो तेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरुवातीला दोन्ही ठिकाणी कंप्लीट करायचा. या ठिकाणी ह्या पद्धतीनं घेणं अपेक्षित आहे. बघा प्ले वेल कोण बोलतोय? द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स. काय बोलतो आहे? अँड शूट द गोल. बघा मी अंडरलाईन केलेलं वाक्य वाचा. प्ले वेल अँड शूट द गोल. हे ऍक्च्युअली एक स्पोकन पार्ट आहे. फक्त झालंय काय, हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे हा स्पोकन पार्टला विभागून मध्ये आलेला आहे. त्यामुळे याला चुकीचं नाही द्यायचं. या ठिकाणी हा जो मधला जो भाग आहे याला डबल इन्व्हर्टेड कॉमात घ्यायचं नाहीये. याच्या आधी आणि नंतर सेम याच्या दुसऱ्या वाक्याच्या आधी आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला वाक्यात काय करायचंय, पंक्च्युएशन द्यायचं. मग ए उत्तरात बरोबर येत आहे. इथं जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो स्पोकन पार्ट पासून विलग करताना या ठिकाणी सेमी कोलन दिला जात नाही, इंट्रोगेटिव्ह मार्क दिला जात नाही आणि या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क पण दिला जातो. त्यामुळे BCD चुकीचे आहेत. फक्त एला उत्तरात घ्यायचे पर्याय क्रमांक 1.
चूज द सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. खूप सोपा शब्द आहे. ऍट द टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डू नॉट हॅव मॅलिस टुवर्ड्स माय कलिग. खूप कॉमन शब्द आहे, पण 8वी-10वीच्या पुस्तकात सापडतो, कुठल्याही पुस्तकात सापडेल असा शब्द दिलेला आहे. मॅलिस. मॅलिस म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारा द्वेषभाव. तर आपण म्हणतो स्पाइट, व्हेनॉम, एनिमॉसिटी, शत्रुत्व, वेंजफुलनेस, ज्याला आपण म्हणतो वैर असणं, तिरस्कार असणं. याला सिनोनिम विचारलेलं आहे मित्रांनो. अफेक्शन म्हणजे तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी जिव्हाळा आहे, माया, ममता, आपुलकी आहे, तर हा याला सिनोनिम होणार नाहीये. अॅनिमॉसिटी म्हणजे द्वेषभाव, हे उत्तरात तुमचं यायला पाहिजे, हे अँटोनिम होतं. लव्ह अँड डिव्होशन हे याला अँटोनिम होणार आहे. आपल्याला सिनोनिम विचारल्यामुळे अॅनिमॉसिटीला उत्तरात घ्यायचं. इडियम रेड टॅप कॉमन आहे. रेड टॅप किंवा रेड टॅपिझम, ज्याला मराठीत आपण दप्तर दिरंगाई असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे बघायचं ओव्हर यूज ऑफ रोल्स, फॉर्मॅलिटीज एक्सेट्रा इन ऍडमिनिस्ट्रेशन. कॉमन आहे, जास्त वेळ नको दौडायला याच्यामध्ये, डायरेक्टली उत्तर सांगतो. खूप कॉमन इडियम आहे. इडियमवर भरपूर प्रश्न आलेत आणि विशेष बाब म्हणजे इडियम सगळ्या रिपीट झालेल्या आहेत या पेपरमध्ये. असंच पुढे थोडंफार होऊ शकेल. त्यामुळे जुन्या पेपर मधल्या इडियम, वन वर्ड, सिनोनिम, अँटोनिम, मिसपेल्ड वर्ड बारकाव्यानं वाचून जा. ऍटलिस्ट 11 ते 25 पर्यंतचे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये मी मायक्रो नोट्स टाकून दिलेले आहेत. अगदी एका दिवसातही तुम्ही त्या मायक्रो नोट्स वाचू शकता. अख्खा एमपीएससीचा पेपरचा इतिहास तुम्हाला मोजक्या पानांमध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या कोर्समध्ये जॉईन करून त्या डाउनलोड करून वाचू शकता. वर्ड विच रिप्लेस द फ्रेज वन हु हेट्स विमेन रिपीट झालेला आहे, जास्त चर्चा करायला नको याच्याबद्दल. मिसोगॅमिस्ट, जो विवाहाचा द्वेष करतो त्याला मिसोगॅमिस्ट बोललं जातं. मिसोजिनिस्ट म्हणजे स्त्री वर्गाचा द्वेष करतो, हे उत्तरात आलं पाहिजे. मिस अँथ्रॉप इट मीन्स जो मानव जातीचा द्वेष करतो. आणि मोनोजिनिस्ट जो अशा प्रकारे एक तत्व फॉलो करतो, मोनोजिनिस्ट या पद्धतीनं. मला बी ला उत्तरात घ्यायचे फक्त 3 नंबरचे, आणि सगळे रिपीट झालेले मित्रांनो. फक्त हा एक नवीन आहे, पण हे 3 खूप वेळा रिपीट झालेले, उत्तर निघून जातं. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम व्हाईट एलिफंट इज यूज करेक्टली. ह्या पेपरचं वैशिष्ट्य समजून घ्या. ह्या पेपरमध्ये काय केलेलं आहे, जनरली एकाच ठिकाणी, नोटीस करा का, एकाच ठिकाणी काय केलेलं आहे, म्हणजे एक प्रश्न वेगवेगळ्या अँगलनी विचारलेला आहे. बघा कसा वेगवेगळ्या अँगलनी विचारलेला आहे. व्हाईट एलिफंट ही जी फ्रेज आहे इडियम ही कॉन्टेक्स्चुअली विचारली. ही बॉट अ व्हाईट एलिफंट, इथे ऍक्च्युअल व्हाईट एलिफंट विकत घेतला असं म्हणायचं नाही, बरोबर आहे. द गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज अ व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट नावाची इडियम आहे. इट मीन्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह ॲज वेल ॲज युजलेस. एखादी गोष्ट, एखादी वस्तू खूप महागडी आहे आणि त्याचबरोबर ते युजलेस आहे असं म्हणू शकतात. त्यामुळे हे बरोबर येऊ शकतं. अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. बरोबर आहे. जे सर्वसामान्य लोक आहे त्यांनी विमानानं प्रवास करणं हे महागडं पण आहे आणि त्यांच्या दृष्टीने ते गरजेचं पण नाही. कॉमन लोक आहेत त्यामुळे गरज वाटत नाही. त्यामुळे बी आणि सी उत्तरात आलं पाहिजे. व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पीसीज, काही संबंध नाही. त्यामुळे बी आणि सी ला उत्तरात घ्या. ए उत्तरात येत नाहीये. ए गेला आणि इथला ए गेला. इथं 3 पर्याय जात असेल तरी एलिमिनेशन उत्तर निघतं. लय वेळ दवडण्याची गरज नाहीये. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज ऍट अ स्टँड स्टील. रिपीट झालेली ऍट अ स्टँड स्टील इट मीन्स ठप्प होणे, स्टॅग्नंट, स्टॉप, एखाद्या ठिकाणी बोल, बरोबर आहे की नाही. त्यामुळे अनेबल टू गो ऑन ही डायरेक्टली फ्रेज आहे. तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो आता बी उत्तरात आलं पाहिजे, बाकीचे निश्चित चुकीचे आहेत. पॅसेजला मी स्किप करतो या ठिकाणी. ठीक आहे. 96 पासूनचे प्रश्न बघा या ठिकाणी दिलेले आहे. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. मग असे सांगितलेले कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचं, ज्या वाक्यात एकच मेन क्लॉज आहे आणि त्याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असले पाहिजे. बघायचं द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यानं जोडलेलं जे काही 2 वाक्य, जे वाक्य बनतं ते कंपाऊंड सेंटेन्स बनतं. म्हणजे ए उत्तरात येणार नाही कारण आपलं टार्गेट कॉम्प्लेक्स आहे. बघा ए नको आहे, हाईदला ए गेलेला आहे, याच्यात एकच रिमूव्ह झालेला आहे. दुसरं बघा ॲज लॉंग ॲज आय एम इन द कंपनी ऑफ माही. मित्रांनो ॲज लॉंग ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये टाकू शकाल तुम्ही, म्हणजे हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आय फील व्हेरी हॅपी हा झाला तुमचा मेन क्लॉज. बट आय बिकेम सॅड हा झाला तुमचा दुसरा मेन क्लॉज.
व्हेन सी इज अवे फ्रॉम मी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, कारण व्हेन न जोडलेला आहे. दोन मेन आणि दोन सबऑर्डिनेट क्लॉज आहे, याला कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स बोललं जातं. त्याची डिमांड नाही आपली, त्यामुळे बी ला उत्तरात घ्यायचं नाहीये. बघा याच्यातला बी जातो आहे आणि हा या पद्धतीने जातोय. आता दुसरं बघा, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. एकच करता एकच क्रियापद सिंपल सेंटेन्स होतं, त्यामुळे सी ला उत्तरात घ्यायचं नाहीये. सी जर रिमूव्ह होत असेल तर चौथा पर्याय जातो. म्हणजे मित्रांनो डी बरोबरच यायला पाहिजे. आय बिलीव्ड हा झाला मेन क्लॉज. व्हॉट डिड यू बिलीव्ह उत्तर मिळतं दॅट सी हॅड मॅरीड द पर्सन. हा बघा आय बिलीव्ड झाला हा मेन क्लॉज, दॅट न जोडलेला इथपर्यंत झाला सबऑर्डिनेट क्लॉज, आणि कुठला पर्सन हुम सी हॅड लव्ड हा झाला दुसरा सबऑर्डिनेट. मेन क्लॉज च्या व्यतिरिक्त एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असेल अशा वाक्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बोललं जातं. बेसिक माहिती पाहिजे. आणि मित्रांनो पीवायक्यू पाहायचं म्हणजेच काय, तर हे जे रूल आहे हे अप्लाय करून पाहायचे. आपल्याला जमतात का? जर जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जमलं तर तुम्हाला नवीन प्रश्नपत्रिकेत ते रूल अप्लाय करता येतात. रूल हे 100% रिपीट होतात. प्रश्न रिपीट होईल याची गॅरंटी देता येत नाही, वाक्य रिपीट होईल सांगता येत नाही, पण ज्या रूलवर प्रश्न बनवलाय तो रूल आजपर्यंत भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे बघा डी ला उत्तरात घ्यायचंय ते पर्याय क्रमांक 3 नंबर मध्ये. पुढचा बघा, द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. मेन क्लॉज मधील नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच आपण रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा म्हणू शकतो. इथे तसं उत्तर दिसत नाहीये. ऍक्च्युली यांनी रिलेटिव्ह क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं द्यायला नव्हतं पाहिजे, त्यामुळे फायनली हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉजची संकल्पना माहिती आहे. हाय तुमचा मेन क्लॉज, हाय तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज मधील नामाची अधिक माहिती देणारा जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. आणि असा ऍडजेक्टिव्ह क्लॉज जनरली रिलेटिव्ह प्रोनाउनने किंवा रिलेटिव्ह ऍडवर्बनं मेन क्लॉजला जोडला जातो. साध्या साध्या गोष्टी बघा. पुढे रीड द फॉलोइंग सेंटेन्स विथ जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड म्हणजे बघा उलट सुलट क्रमाने दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज अ मिनिंगफुल सेंटेन्स. पॅराजम्बलचा प्रश्न बघायचा. आर रेड ऑल ओव्हर शेक्सपियर द वर्ल्ड द प्लेज ऑफ. कुठेतरी आपल्याला कर्त्यानं सुरुवात करायची आहे. द प्लेज ऑफ द वर्ल्ड. प्लेज ऑफ द वर्ल्ड असं होणार नाहीये, चुकलेलं आहे. ऑल ओव्हर द प्लेज पण रचना होत नाहीये. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड. बघा द प्लेज ऑफ शेक्सपियर हा झाला सब्जेक्ट, आर रीड झालं क्रियापद, आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड हा ऍडिशनल पार्ट आहे. ती बरोबर येत आहे. द प्लेज ऑफ शेक्सपियर ऑल ओव्हर द वर्ल्ड आर रीड अशी रचना उलटी होत नाहीये, ती करेक्ट येते. मित्रांनो जास्त याच्यात वेळ दौडू नका आता अँगलनी. पुढे बघा, यू मे डू इट व्हेन यू प्लीज. तुमचं वाक्य नीट वाचा, तुमच्या लक्षात येते. यू मे डू इट हा झाला तुमच्या वाक्यातला मेन क्लॉज, व्हेन यू प्लीज हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि तुम्हाला विचारले द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अबाव इज कन्व्हर्टेड इनटू सिंपल सेंटेन्स. टार्गेट काय तुमचं? सिंपल. म्हणजे तुमच्याकडे फक्त एकच मेन क्लॉज पाहिजे. या ठिकाणी नो सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जर नसेल तर तुम्ही एखादी फ्रेज वापरू शकता ऍक्सेप्टेबल. म्हणजे हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे याचं रूपांतर तुम्हाला फ्रेज मध्ये करायचं. मग बघा आता पहिला क्लॉज तसंच राहणार आहे. यू मे डू इट, यू मे डू इट, यू मे डू इट, यू मे डू इट. पुढे दिलेलं आहे व्हेन यू प्लीज. बरोबर आहे का? तुम्ही हे कार्य करू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ते कार्य करू शकता. ऍट युअर प्लेजर ही रचना बरोबर येते. ही फ्रेज आहे, याच्यामध्ये क्रियापद आलेलं नाही. ऍट युअर प्लेजर ही फ्रेज आहे, याच्यामध्ये क्रियापद आलेलं नाही, त्यामुळे ही फ्रेज होणार आहे. आणि एकच मेन क्लॉज असल्यामुळे हे तुमचं वाक्य सिंपल सेंटेन्स बनणार आहे. बाकीचे बघायचं. यू मे डू इट ऍज पर युअर प्लेजर. ऍज पर ही जी फ्रेज शब्द आहे याला आपण दुसऱ्या शब्दाने म्हणतो अकॉर्डिंग टू, अकॉर्डन्स टू. तर जनरली याला ऍडवर्ब ऑफ मॅनर मध्ये तुम्ही टाकू शकता. त्यामुळे ऍज पर पासून जोडलेला भाग आहे हा ऍडवर्ब ऑफ मॅनरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जास्त येतो, तर ही फ्रेज येणार नाहीये. यू मे डू इट ऍज यू प्लीज. तर ऍज ए सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि या ठिकाणी प्लीज हा शब्द क्रियापद आहे. म्हणजे परत एकदा हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला, हा मेन क्लॉज झाला, म्हणजे हे कॉम्प्लेक्स बनतं. आपलं टार्गेट सिंपल आहे त्यामुळे सी पण येणार नाही.
आता बघा, बी आणि सी ला रिमूव्ह करा. सी रिमूव्ह झालेला आहे, बी रिमूव्ह झालेला आहे. याला जर आपण उत्तरात जर घेत असेल तर मित्रांनो मल्टिपल आन्सर नाहीच आहे, त्यामुळे डी ला चुकीचं द्यायचं आहे. यू मे डू इट विथ युअर प्लेजर. विथ म्हणण्यापेक्षा ऍट युअर प्लेजर ही जास्त इम्पॉर्टंट फ्रेज येते, त्यामुळे याला उत्तरात घ्या. आणि लास्ट, मेन वुड लुक ऑड इफ दे हॅड 3 legs. अशाच टाईपचा ह्याच रूलवरचा प्रश्न 2024च्या गडबला आलेला आहे आणि आयोगानं पूर्णपणे वेगळं उत्तर दिलेलं आहे. पण त्यांनी ही चूक जी आहे त्या प्रश्नातली ह्या पेपरमध्ये सुधारली आणि एक्झॅक्ट उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी बघायचं, मेन वुड लुक ऑड इफ दे हॅड 3 legs. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये हॅड एकटाच येतो ना मित्रांनो, तो क्रियापदाचं भूतकाळी रूप असतो. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर पुढे क्रियापद तिसऱ्या रूपात येतं, हे पूर्ण भूतकाळाची रचना असते. इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप असतं. आणि अशा वाक्यातून व्यक्त होणार जी कंडिशन आहे ती कुठली विचारलेली आहे? अनफुलफिल्ड पास्ट होणार नाहीये, याला बोलत हायपोथेटिकल कंडिशन. हायपोथेटिकल अनुमान, बरोबर. इम्पॉसिबल होण्यासाठी वाक्यात पूर्ण भूतकाळ पाहिजे होता, लक्षात ठेवायचा. त्यामुळे हे होत नाही, त्यामुळे सी ला उत्तरात घ्यायचं. सी दिलेला आहे पर्याय क्रमांक, जस्ट मिनिट. हा 100 नंबरचा प्रश्न आहे, नोटीस करायचं. 100 नंबरला परत एकदा यांनी इम्पॉसिबल दिलेलं आहे, पण इम्पॉसिबल उत्तरात येणार नाही. याचं उत्तर तुम्हाला हायपोथेटिकल कंडिशन येणं अपेक्षित होतं. इथं पर्याय क्रमांक सी नोटीस करायचं. इथं येणं अपेक्षित होतं. आयोगानं या 100 नंबरचं प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी 3 दिलेले या ठिकाणी बघायचं, बी. तर बी म्हणजे इम्पॉसिबल येणार नाही. इम्पॉसिबल होण्यासाठी पूर्ण भूतकाळ पाहिजे होता. या ठिकाणी हॅड एकटा झालेला तो साधा भूतकाळ आहे. त्यामुळे इथं तुम्हाला बेसिकली हायपोथेटिकल, इमॅजिन, अनरियल कंडिशन उत्तरात येणं अपेक्षित होतं. या ठिकाणी आयोगाचं उत्तर चुकलेलं आहे, परंतु त्यांनी नंतर मान्य केलं नाही. तर कधी कधी असे प्रश्न येऊ शकतात की तिथे आयोग काय करतं, त्याच्या उत्तरावर स्टँड घेतं. परंतु मी ऑनेस्टली सांगतो, मी इतके वेळा प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे, इतके वेळा वर्ष मी शिकवतो आहे. विथ द बेस्ट ऑफ माय नॉलेज मी सांगतो, आयोगाचं ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. इथे एक्झॅक्ट उत्तर काय पाहिजे होतं? बेसिकली हायपोथेटिकल पाहिजे होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा पेपर आहे मित्रांनो. जरा वेळ गेलेला आहे, मला बारकावे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करायचं होतं. का तुम्हाला जनरली अवघड वाटणारे जे काही प्रश्न आहेत ते थोडा वेळ स्किप करा, सोपे प्रश्न कंप्लीट करून घ्या. याच्यामुळे काय होतं आहे का, जे प्रश्न तुमच्या मनात निगेटिव्हिटी क्रिएटिव्ह करतात ते प्रश्न तुम्ही शेवटच्या टप्प्यात ठेवा आणि फ्रेश मूडमध्ये तुम्ही फायनल राऊंड पर्यंत जायचं. हा एक पहिला मुद्दा आहे. एलिमिनेशनचा प्रभावी वापर करा. जिथे प्रश्नामधले रूल कळत नाही तिथं बेसिक माहितीच्या आधारे तुम्ही एलिमिनेशनने उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो, टाइम इज मनी. 1च तास वेळ असतो, त्यामुळे तुम्हाला ह्या 1 तासात सगळं जर वर्कआउट जर करायचं असेल तर प्रॅक्टिस ही व्हायलाच पाहिजे. या अँगलनी थोडीशी तयारी करा. तर परत एकदा, जे विद्यार्थी गट ब मुख्य परीक्षा 26ची तयारी करतात आणि इथून पुढच्या एक्झामची तयारी करत असतील त्यांनी नक्कीच आपला हा PYQ अनालिसिसचा कोर्स जॉईन करा. याच्यामध्ये इतके सारे एक्सपिरियन्स तुम्हाला येऊन जाणार आहे, इतका सारा डेटा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे का तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे, तुमचा ईच अँड एव्हरी रूल तुमचा क्लिअर होणार आहे, तुमची व्होकॅब्युलरी भक्कम स्वरूपाची होणार आहे. त्यामुळे निश्चित तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता. चला, या लेक्चरमध्ये थांबायचे, वेळ गेलाय पण निश्चित कामाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर ह्या लेक्चरमध्ये थांबूया. शेवटपर्यंत लेक्चर ऐकल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. थँक्यू.